प्राध्यापक संजय सावते सर, उद्घाटक घुमरे सर, विचारपीठावर परजणे सर, सुतार मॅडम, राहुल आणि उपस्थित समोर मित्र आणि मैत्रिणी, खरं तर हा विषय महाराष्ट्र म्हणजे आज आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं देशभरामध्ये हा संबंध एप्रिल महिना दलित हिस्ट्री मंथ म्हणून सेलिब्रेट जगभरामध्ये साजरा केला जातो. आणि या निमित्तानं आपण आपल्या वारशाची एक पुनरुजळणी, मुक्तिदायी चळवळीची पुनरुजळणी आपण सगळेजण जगभरामध्येच करत आहोत. आणि या निमित्तानं बार्टीच्या सेंटर्समध्ये पण आपण एक वैचारिक याबद्दलचं हा जो सप्ताह आहे, दलित हिस्ट्री मंथ आहे, या निमित्तानं थोडंसं आपण आपल्या सगळ्या वारशाला, आपल्या सगळ्या गोष्टीला रिव्हिजिट करतो आहोत. काल राहुलनी सांगितलं आणि मी म्हटलं ठीक आहे येतो. परंतु बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप अवघड सगळे विषय आपण बोलतो आहोत, ऐकलेले आहोत. तर माझ्यासमोर प्रश्न होता की काय बोलावं. तर मी जरा थोडंसं असा विचार केला की बार्टीमध्ये मुलं आहेत आणि मुलाच्या संदर्भानं थोडंसं बोलावं. आणि मुलं आहेत म्हणजे माझी मुलगी पण समोर बसलेली आहे, तर मी माझ्या मुलीशी बोलत असतो. दुसरी गोष्ट, आणि आत्ता जे समोर दुसरे आहेत हे सगळे माझे मित्र आहेत, म्हणजे 20 वर्षापासूनचे सगळे मित्रच आहेत. आणि मी साधारणतः त्यांच्यासमोर रोज आम्ही चर्चाच करत आलेलो आहोत, असं समोरासमोर चर्चाच करत आलेलो आहोत, असं सहज एक फॉर्मलच आपण बोलत आलेलो आहोत, बरोबर आहे. तर माझ्या डोक्यात असं आलं की भाषण करण्यापेक्षा जरा थोडंसं आपण एक चर्चा करावी. आणि दुसरे डिस्क्लेमर देतो की का भाषण करावं. तर साधारणतः मला माझी ओळख करून दिली की प्राध्यापक वगैरे, तर मी एक डिस्क्लेमर देतो की मी प्राध्यापक नाही आहे, म्हणजे की मी एक शिक्षक आहे. म्हणजे ह्याच्यासाठी की प्राध्यापक आणि शिक्षकात फरक असा म्हटलं जातं की प्राध्यापक हा सोपा विषय अवघड करून सांगतात आणि शिक्षक हा अवघड विषय सोपा करून सांगतात. कारण का विद्यार्थ्याला शिकवायचं असतं, बोलायचं असतं आणि त्या पातळीवर जाऊन जरा थोडंसं बोलायचं असतं. आणि म्हणून मला कायम एक शिक्षक होण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे किंवा मला ते शिक्षक जास्त आवडतं. गप्पा आवडतात मला. माझा स्वभाव जो आहे तो साधारणतः गप्पांचा स्वभाव आहे. मी माझ्या मुलींसोबत तासनतास गप्पा मारत असं, म्हणजे मला आवडतं. गप्पा मारल्या की मला ट्रेस जातो. म्हणजे माझ्यासाठी सर्वात ट्रेस घालवण्याचं काय कारण महत्त्वाचं औषध असेल तर माझ्या आवडत्या माणसांच्या बरोबर गप्पा करत राहणं हा माझा हे आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की तसंच केलं पाहिजे. आणि म्हणून बाळासाहेबांनी माझा जो सगळा परिचय करून दिला, खरं तर या विषयाचं श्रेय पण त्यांनाच जातं. कारण का मी काहीतरी लिहित असतो आणि मी काहीतरी एक नोट्स काढल्या होत्या की बाबासाहेब नावाची गोष्ट कशी समजून घ्यायची. तर बाळासाहेब असं म्हणाले की मी ते काल जेव्हा फोन आला की मी म्हटलं माझी तयारी नाही, अहो ते म्हणाले की भाऊ तुम्ही ते नोट्स काढल्या होत्या आणि मी तुमच्या नोट्स बघितलेल्या होत्या, तुम्ही त्याच का परत समजून सांगत नाही. त्यामुळं आजचा जो विषय आहे तो असाच आहे की बाबासाहेब, भिवाते बाबासाहेब एक प्रवास. तर हे साधारणतः मी काही मांडणी करेल आणि मग नंतर आपण चर्चेला पण एक ओपन असावं. पण साधारणतः माझा जो टोन आहे आजचा, तर मला फार बाबासाहेबांची एक इंटेलेक्च्युअल प्रतिमा, म्हणजे बाबासाहेबांनी आंतरराष्ट्रीय न्यायालय, बाबासाहेबांनी संविधान, बाबासाहेबांनी धम्म, बाबासाहेबांनी मानवमुक्तीचा लढा, असं मला काय आज माझ्या डोक्यामध्ये नाही. तर साधारणतः एक असं डोक्यात आहे माझ्या की एक सामान्य माणूस, तुमच्या माझ्यासारखा, तुम्ही मी एका सामान्य कुटुंबातून येतात. तर हे सामान्य माणसं घडतात कसे. तर बाबासाहेब पण तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणूस आहे. महापुरुष काय आभाळातून येत नसतो. महापुरुष तुमच्या आमच्यासारख्या समाजातून घडत राहतो. फक्त जरा आपलं बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो थोडासा वेगळा असतो. मग मी माझ्याशी मुलीशी बोलत होतो मगाशी, तर हे मला का सुचलं. तर एकदा काय होतं की महापुरुषांच्या प्रतिमा आपण एका विशिष्ट स्टिरियोटाईपनं बनवलेल्या असतात की तसेच असतात. एकदा मी आणि माझी मुलगी आम्ही आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं जर रस्त्यावर फिरत असताना डिजिटल सगळे बॅनर लागलेले होते आणि बाबासाहेबाचे फोटो आपण बघतो कसे, तर सगळे कोटवर. एप्रिलचा पुण्यातला प्रचंड उखाडा आणि ती लहान होती. तर तिनं गाडी ती मला म्हणाली, बाबा तुला एक विचारू का रे. मी म्हटलं काय रे बाळा. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर हे उन्हाळ्यात पण कोटच घालायचे का रे आणि त्याला गरमायचं नाही का. आता खरं तर हा प्रश्न पण तिनं जे महापुरुषाकडे कसं बघायला पाहिजे असं मला पहिल्यांदाच लक्षात आलं की अरे खरंच आपण महापुरुषाकडे इतके सामान्य पद्धतीनं बघतो का. आणि मग नंतर मी असा एक विचार केला की कसं बघायला पाहिजे महापुरुषाकडे. तर बऱ्याच वेळेला महापुरुषाला आपण बाप समजतो.
तर म्हणतो आपण बाप म्हणतो ना. तर मला वाटलं की यार हे जरा सही रिश्ता नाही आहे, थोडासा बदलना चाहिए. मी म्हटलं की कसं बघितलं पाहिजे. म्हणजे महापुरुषाला मुलगा आणि बाप न बघता नातू आणि आजोबा बघितलं पाहिजे, मी असं म्हणालो. मी म्हटले कसं काय नातू आणि आजोबा. तर साधारणतः जेव्हा बापाला आपण काय करतो, बापा आणि मुलाच्या नात्यामध्ये एक अवघडलेपण असतं कायम, एक अवघडलेपण असतं कायम. की खरं तर ते अवघडलेपण काय येतं तर बऱ्याच वेळेला अनादर असं नसतो, पण बऱ्याच वेळेला बापाच्या बरोबर आपला डायलॉग होत नाही, एक अवघडलेपण येतं. पण आजोबा असेल तर मांडीवर बसतो, खांद्यावर बसतो, केस वडतो, टकलावर मारतो, गोष्टी सांग म्हणतो आणि एक सहज होतो. आणि आजोबा आपल्याला गोष्टी हाताला धरून सांगतो आणि खूप गोष्टी आपल्याला उकल व्हायला लागतात. तर मला असं वाटतंय की महापुरुषाच्या बरोबरचं आपलं नातं असं बापाचं आणि मुलाचं असण्यापेक्षा ते जरा नातवाचं आणि आजोबाचं असेल तर ते अधिक हेल्दी होतं आणि अधिक ह्युमन होतं. तर मला असं वाटतं की मी बाबासाहेबांच्या रिलेशन्सकडं असंच बघावं आणि ते मांडावं असं मला वाटलं. म्हणजे साधारणतः बाबासाहेबांची जगभरातली इमेज कशी आहे तर एक डेव्हिड लो नावाचा जागतिक कार्टुनिस्ट आहे. त्या डेव्हिड लोनं अनेक जगभरातल्या लोकांचे कार्टून्स काढलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ गांधीचं कार्टून काढताना तो शेळी दाखवायचा आणि गांधीची इमेज व्हायची. किंवा ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल असेल तर चर्चिलचं कार्टून काढताना एक चिरूट दाखवायचा. पण बाबासाहेबाचं कार्टून काढताना त्यानं कार्टून असं काढलं की सभोवताली सगळे अशी पुस्तकं आहेत आणि त्याच्यात आतमध्ये बाबासाहेब बसलेले आणि ते लिहित आहेत असं त्यानं कार्टून डेव्हिड लोनं कार्टून काढलं. डेव्हिड लो हा जागतिक कीर्तीचा कार्टुनिस्ट होता. आता हे सगळं असं आपल्याला इमेज बाबासाहेबांची जनरल अशीच इमेज आहे आपल्या सगळ्यांच्या समोर. परंतु ही इमेज घडत असताना नक्की बाबासाहेब नावाची व्यक्ती, म्हणजे मूळ बाबासाहेबांचं नाव भिवा, त्यांना जे भिवा म्हणायचे आणि ते भिवा नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनतात. तर मला जरा हे प्रवास कसा आहे की भिवा ते डॉक्टर आंबेडकराचा प्रवास आणि खास करून मानसशास्त्रीय प्रवास कसा झाला, आपल्याला कसं समजून घेता येईल असं जरा मला तुमच्याशी बोलायची इच्छा होती. मित्र आहात आणि मी तेच मांडायचं आहे. पहिली गोष्ट की आपल्या घडणीमध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा असतो तो कुटुंबाचा. ते कुटुंब असं म्हणतो की बेसिकली आपली एक पहिली पायरी असते शिकण्याची, कुटुंब घडतं. तर बाबासाहेबांचं कुटुंब कसं होतं की जे घडतात तिथे. तर बाबासाहेबांचं जे कुटुंब आहे तर बाबासाहेब एका गरीब कुटुंबामधून जरी आले असले तरी तसे ते गरीब नव्हते. म्हणजे बाबासाहेबांचे आजोबाच मालोजी आंबेडकर हे मिलिटरीमध्ये होते, त्यांचे 6 भाऊ हे मिलिटरीमध्ये होते. 6 भाऊ म्हणजे रामजी बाबासाहेब आंबेडकरांचे चुलते असे सगळे मिलिटरीमध्ये होते. आणि एक बऱ्यापैकी मध्यमवर्गीय जे कुटुंब असतं तेच कुठलीही वैचारिक गोष्ट किंवा चळवळीचा लढा देऊ शकतो. ज्याला भाकरीची चिंता असते तो काय करत नसतो. तर त्या अर्थानं एक बऱ्यापैकी हे कुटुंब. आणि दुसरी गोष्ट की रामजी आंबेडकरांनी जग बघितलं होतं, मिलिटरीच्या निमित्तानं फिरत होते, महू फिरत होते, जिथे जिथे मिलिटरीच्या फलटणी जात होत्या तिथे तिथं ते जात होते. आणि त्या अर्थानं बाबासाहेबांचं जे कुटुंब होतं रामजी सुभेदार हे बऱ्यापैकी एक शिकलेले होते आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत झालेलं कुटुंब होतं. म्हणजे एवढंच नाही तर त्या काळामध्ये म्हणजे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण आंबेडकर कुटुंबामधल्या बहुसंख्य स्त्रिया शिकल्या होत्या आणि ते सगळं रामायण किंवा त्या काळातलं जे काही उपलब्ध मटेरियल होतं ते वाचत होत्या आणि त्याच्यापैकी बाबासाहेबसुद्धा वाचत होते. दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांचे वडील जे होते असे साधेही नव्हते. म्हणजे रानाडे जे होते, जे बाबासाहेबांना रानाडे गांधी आणि जिना हे भाषण दिलं, तर रानाडे हे सुभेदार रामजी आंबेडकरांचे मित्र होते. म्हणजे जेव्हा मिलिटरीमध्ये जाण्याचा म्हणजे दलितांना रोखण्याचा प्रश्न निर्माण झाला, जेव्हा पहिली ब्रिटिश सरकारला एक मेमोरंडम दिलं होतं की दलितांना मिलिटरीमधून काढण्यात येऊ नये, याच्याबद्दलचं जे पहिलं मेमोरंडम आणि रीट याचिका दाखल केली होती ती रामजी आंबेडकरांनी रानाडेंच्या मदतीनं लिहिली होती. आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता नंतर रानाडे गांधी आणि जिना हे भाषण देताना बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. म्हणजे तुम्ही एक समजून घेऊ शकता की बाबासाहेबांची कौटुंबिक पार्श्वभूमी जी होती ती एक साधारणतः अशा पद्धतीची कौटुंबिक पार्श्वभूमी होती. रामजी हे कबीर पंथाचे होते, त्या अर्थानं जरा एक घरामध्ये ज्याला आपण मॉरल असं म्हणतो ना कुठून तरी यायला लागतं, तर ते एक मॉरलची एक परंपरा कबीर पंथामधनं बाबासाहेबाच्या कुटुंबामध्ये आलेली होती. स्त्रिया शिकलेल्या होत्या. आता गरिबी होती का तर गरिबी होती, 10 बाय 10च्या घरामध्ये सगळं राहायचं.
पण सर्वात महत्त्वाची गोष्ट की एक वडील आपल्या मुलांच्या जीवनाला जेव्हा आकार देतो तर तो पहिल्यांदा काय करतो, तर एक वडील मला असं वाटतं की एक महत्त्वाकांक्षा आणि एक आत्मविश्वास आपल्या मुलामध्ये निर्माण करण्याचं महत्त्वाचं काम एक वडील कुटुंब म्हणून करतं. आणि रामजी सुभेदारांनी बाबासाहेब जेव्हा अभ्यासाला बसायचे तेव्हा बाबासाहेबाला आपण काय मदत करू शकतो, तर ते बाबासाहेबांच्या बरोबर जागरण करायचे आणि तू अभ्यास कर, मी थांबतो. तर या अर्थानं जी एक मोटिवेशन असतं आणि जो आत्मविश्वास आणि जी एक महत्त्वाकांक्षा रुजवली की आपण जरी गरिबीत असलो तरी आपण असं गरीब नाही आहोत, तर आपण ह्याच्यात पुढे जाऊ शकतो, अशा पद्धतीचा जो एक पहिला आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा जी लहानपणामध्ये माणसाच्या मनामध्ये रुजायला लागते आणि ती रुजल्यानंतरच माणूस असा विकसित फुलत जातो. तर ही पहिली गोष्ट आपण बाबासाहेबांच्या कुटुंबामध्ये बघू शकतो की जी रामजी सुभेदारांनी पेलली आणि बाबासाहेबांचा प्रवास असा सुरू होतो, भिवाचा प्रवास. साधारणतः असं म्हणतात की भिवा ही आपल्यासारखाच खोडकर होता, साताऱ्यात असताना आत्याच्या खिशातले पैसे चोरणारा, खोड्या करणारा, अमकं करणारा, असं एक सगळं जसं आपण सामान्य जीवन जगतो तसं ते एक सामान्य जीवन जगले. पण आपल्यापेक्षा वेगळं जीवन आणखी कुठं वाटायला आलं, त्याच्यातला एक पहिला जो ट्विस्ट येतो तो म्हणजे जातीचे अमानुष अनुभव. आणि हे अमानुष अनुभव किती होते, तर बाबासाहेब आंबेडकरांनी वेटिंग फॉर व्हिसा नावाचं त्यांचं एक आत्मकथन छोटंसं, खरं तर त्यांना खूप मोठं आत्मकथन लिहायचं होतं, 3 विभागामध्ये त्यांना आत्मकथन लिहायचं होतं, पण तो त्यांना लिहिता आलं नाही. पण त्यांनी वेटिंग फॉर व्हिसा नावाचं जे एक पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये त्यांनी बडोद्याचा अनुभव, साताऱ्याचा अनुभव आणि त्यांना अनेक ठिकाणी जो अस्पृश्यतेचा अनुभव आला त्या अनुभवाबद्दल बोलले. आणि ते म्हणाले की जेव्हा जेव्हा मी वेटिंग फॉर व्हिसा वाचतो तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागतात. तर या सगळ्या गोष्टीचं त्याच्याकडनं काय झालं की हे सगळं करत असताना शिक्षकाकडनं, तर तुमच्या आयुष्यातला दुसरा एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे शिक्षक. पण दुर्दैवानं बाबासाहेबांच्या वाट्याला जसे अवहेलना करणारे शिक्षक आले, म्हणजे तू संस्कृत शिकून काय करणार आहेस, तू इंग्रजी शिकून काय करणार आहे, किंवा दलितांनी शिकून काय करणार आहे, अशा पद्धतीचा एक त्यांच्या वाट्याचा अनुभव आपण वाचलेला आहे. किंवा बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या शाळेत जेव्हा जातात, नामा जोशी त्यांचे टीचर होते, की गणित सोडवायला बोलवलं आणि सगळे पोरं ओरडले की नाही ते आमचे डब्बे पाठीमागं ठेवलेले आहेत, त्याला शिवता येणार नाही, आणि बाबासाहेबाला गणित सोडवायला टेबलवर हे करू दिलं नाही. उदाहरण या सगळ्या वातावरणानं बाबासाहेब अत्यंत डिस्करेज झालेले होते की त्या अर्थानं कुठलीच या विद्यार्थ्यामध्ये काहीतरी चमक असेल असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकराला मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये फक्त 40% कमी गुण होते. म्हणजे बाबासाहेबाला मॅट्रिकच्या परीक्षेत किती गुण होते, 40% कमी गुण होते. कारण का शाळेत मनच रमायचं नाही, कारण का शाळेतून काहीतरी मिळावं अशी परिस्थितीच त्यांच्या जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये त्यांच्या आलेली नव्हती. असं साधारणतः तुमच्या माझ्यासारखे बाबासाहेब जीवन जगले, जसं आपण खेड्यातली पोरं जगतो. मी हे सांगतोय की तुमच्या जीवनाशी रिलेट करायला, की बाबासाहेब असं काहीतरी एका ह्याच्यातून म्हणजे जन्मल्याच ते काहीतरी घटनातज्ञ झाले वगैरे असं काही नाही. एक सामान्य माणूसाचा प्रवास कसा आहे एवढंच मी तुम्हाला सांगायचे, त्याच्यात अलौकिकता काहीच नाही. पण ते सामान्य जीवनच कसं पुढे अलौकिक बनतं ते आपण समजून घेऊया. तर तो जो प्रवाह, त्यांचा जो बौद्धिक प्रभाव होता तो बाबासाहेबांच्या सगळ्या वैचारिक आयुष्यामध्ये आलेला आहे. मग ते कुठलं आहे बाबासाहेबांचं वैचारिक आयुष्य, तर उदाहरणार्थ बाबासाहेबांनी एक सोशल इंडॉस्मॉसिस ही कन्सेप्ट वापरलेली आहे. सोशल इंडॉस्मॉसिस म्हणजे काय, तर ही विज्ञानामधली संकल्पना आहे की बाबासाहेब म्हणतात की जात जी आहे ती क्लोज कंपार्टमेंट आहे ना, एक जात दुसऱ्या जातमध्ये जात नाही, त्याच्यामुळे तो अनुभव पण एकमेकाला शेअर करत नाही, त्याच्यामुळे मनुष्यत्वाचा विकासच होत नाही. मग त्याचे अनुभव मर्यादित राहतात, ज्ञान मर्यादित राहतं, सगळं मर्यादित राहतं. म्हणजे एक बाबासाहेब जसं त्या जातीचं वर्णन करतात की हा अशी एक इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जायला पायरी नाही असं त्याला. तर हे का होतं, तर हे सोशल इंडॉस्मोसिस होत नाही, ही सगळी प्रक्रिया होत नाही. तर बेसिकली ही सोशल इंडॉस्मोसिस जी बाबासाहेबांनी अनेशन ऑफ कास्टमध्ये जी कन्सेप्ट वापरली ती डुईची कन्सेप्ट आहे, सोशल इंडॉस्मोसिस. दुसरी बाबासाहेबांनी समाजवादी लोकशाही अशी एक कन्सेप्ट वापरली जी बाबासाहेबांच्या स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये दिसती. ही स्टेट अँड मायनॉरिटीची सगळी कन्सेप्ट ही डुईच्या ह्याच्यातली आहे की राज्याने कसं कल्याणकारी बनलं पाहिजे, की माणसाचं भलं झालं पाहिजे. पण भलं कोण करेल, तर राज्य करेल, म्हणजे राज्यानं भूमिका निभावली पाहिजे.
अशा पद्धतीची जी भूमिका होती ती सोशल इंडॉस्मॉसिसपासून समाजवादी लोकशाहीपर्यंत, ही स्टेट अँड मायनॉरिटीपर्यंत ही गोष्ट दिसते. तिसरं, बाबासाहेबांचे आणखी काय, मार्क्सचं विश्लेषण, कार्ल मार्क्सचं विश्लेषण. हे कार्ल मार्क्सचं विश्लेषण डुईनं पण केलं. तर बेसिकली डुई एक अमेरिकेमध्ये आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एक मार्क्सवादालाचं क्रिटिक करणारा जो एक समूह जन्माला आला होता, त्याला म्हणतात फेबियन सोसायटी, की ज्याला समाजाचं भलं झालं पाहिजे असं वाटत होतं, पण त्याला असं वाटत होतं की मार्क्सच्या मार्गानं भलं नाही होणार किंवा मार्क्स मार्ग योग्य नाही, असं त्यांचं चिकित्सा होती, विश्लेषण होतं. नंतर त्याच्यावरचा डिबेट झाला आणि बेसिकली बाबासाहेब त्याच फेबियन सोसायटीच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि या सगळ्या प्रभावामध्ये येतात आणि बाबासाहेबांचं मार्क्सचं जे विश्लेषण आहे ते बेसिकली या सगळ्यामध्ये जातं. आणि दुसरी गोष्ट, बाबासाहेब बुद्धाची जी नव्यानं मांडणी करतात, की जेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध आणि हीच धम्मा लिहिलं तेव्हा अनेक बौद्ध राष्ट्रामधून असं म्हटलं गेलं की हा बुद्ध आणि हीच धम्मा नाही, हा डॉक्टर आंबेडकर आणि हीच धम्मा आहे. असं डॉक्टर आंबेडकर आणि हीच धम्मा आहे, तो बुद्धाचा मूळ नाही. तर बेसिकली हा जो बुद्ध विश्लेषण करून आला तो पण डेवी याच्या प्रभावातून आला. कारण का डेवी धर्माला कसं बघत होता, धर्माचं काय स्थान असतं, मानवी समाजाचं नियमन करण्यासाठी किंवा मानवी समाज घडण्यासाठी धर्म कशासाठी लागतो, तर हे जे डेवीनं उल्लेख केला होता, जे काही विश्लेषण केलं होतं त्याच्यातून बाबासाहेब घेतात. म्हणून मीरानंदासारखी एक मोठी स्कॉलर म्हणते की बाबासाहेबाचा बुद्ध हा डेवियन बुद्ध आहे. ओके, तर ही साधारणतः डिव्हेच्या प्रभावाखाली असं म्हणतात की डिव्हेचा असा प्रभाव बाबासाहेबावर होता आणि हे डिव्हे बाबासाहेबाला घडवतात. बाबासाहेबांचे दुसरे शिक्षक जे होते ते शिक्षक होते एडविन सेलिमन. आता हे एडविन सेलिमगने ते असं बाबासाहेबच त्यांच्याबद्दल असं करतात की एक महान शिक्षक असा त्यांनी एडविन सेलिमगनेचा उल्लेख केलेला आहे, की ते म्हणतात एक महान शिक्षक ज्यांनी मला सार्वजनिक वित्त सिद्धांताचे पहिले धडे दिले. मी अमेरिकेत जाईपर्यंत माझ्यातील अनेक गुण दडले होते. मला हे मान्य करावे लागेल की सेलिमगने यांनी ते विकसित केले. या विद्वान प्राध्यापकाच्या सहवासातच मला जाणवलं की माझ्यात स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आहे. तसं सांगतात की माझ्यात जी क्षमता आहे ही सेलिमगनं विकसित केली, किंवा ते असं म्हणून विकसित करण्यापेक्षा मला त्यांनी दिशा दिली सेलिमगनं. आणि हे जे सेलिमग्न आहे तर ह्या सेलिमग्नाचा जसा एक वैचारिक प्रभाव आहे तसा व्यक्तिगत प्रभाव पण आहे. म्हणजे बाबासाहेब इंटरेस्टिंगली अमेरिकेतनं लंडनला जातात. तर आपल्याला कोणाला माहीत नाही की ते का जातात. आता नवीन गोष्ट आली की बाबासाहेब अचानकपणे अमेरिकेत शिकत होते आणि लंडनला का गेले. तर त्याचं कारण असं होतं की बाबासाहेब जे PhD करत होते ते वित्त आणि फायनान्समध्ये होतं, पण बाबासाहेबांचा जो विषय होता की प्रोव्हेन्शनल फायनान्स, की त्या ब्रिटिश काळामधलं जे काय फायनान्स होतं भारतामधलं त्याचा डेटा होता इंग्लंडमध्ये, आणि तो डेटा पूर्ण केल्याशिवाय बाबासाहेबांना PhDच पूर्ण होणार नव्हती. आणि म्हणून बाबासाहेब काय करतात, निर्णय घेतात अमेरिकेवरनं सरळ लंडनला जायचं. आता ह्याची गंमत बघा, ह्याच्यातली बाबासाहेब नावाचा विद्यार्थी कसा काम करतो हे जेव्हा ठरलं तर बाबासाहेब अमेरिकेमध्ये गेले होते सयाजीराव गायकवाडांच्या स्कॉलरशिपवर. आता लंडनला जायचं आहे तर स्कॉलरशिप तर संपली आहे. तर बाबासाहेबांकडं सोर्स काय आहे की म्हणजे आपण त्याला म्हणू साधनं काय आहेत की ज्याच्या जोरावर ते, तर बाबासाहेब सरळ एक पत्र लिहितात सयाजीराव गायकवाडांना की माझी स्कॉलरशिप वाढवून द्या. सयाजीराव अमेरिकेत आहेत, तर सयाजीरावांचे जे हे होते त्याला दिवाण मनुबाई मेहता, हे मनुबाई मेहता बाबासाहेबांची ती परवानगी म्हणजे ती मागणी नाकारतात. बघा, ती परवानगी नाकारतात, पण गंमत सांगू बाबासाहेब तोपर्यंत अमेरिकेतून लंडनला गेलेले आहेत. म्हणजे आपल्याला लंडनमध्ये काय होणार आहे, पैसे नाहीत, काहीच नाही, त्याला माहीत आहे की बडोद्याचं स्टेट पैसे देणार आहे की नाही काहीच माहिती नाही, आणि नाकारलं. पण तोपर्यंत उठून बाबासाहेब सरळ अमेरिकेतून लंडनला पोहोचलेले आहेत. ज्ञानासाठी माणूस किती भुकेलेला असू शकतो आणि ज्ञानासाठी हा माणूस जगातली कुठली किंमत नसतो. म्हणजे त्या काळात मला असं वाटतं की ही जी एक तुलना आहे मी फक्त इव्हान सॉंगशीच करू शकतो, की जेव्हा चीनमधून 14व्या शतकामध्ये इव्हान सॉंग नावाचा एक प्रवासी तुम्ही कदाचित वाचला असेल की तो चीनमधून भारतामध्ये येतो बुद्ध समजून घेण्यासाठी, आणि त्याचा प्रवास खूप सुंदर प्रवास आहे की अनेक वेळेला कसे हल्ले होतात त्याच्यावर, आणि तो लाखो किलोमीटरचा प्रवास करत 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 भारतात येतो आणि इथले 46 ग्रंथ बुद्धिझमचे तो ट्रान्सलेट करतो आणि परत चीनला घेऊन जातो. तर हा त्याचा जो प्रवास आहे,
अक्षरशः बाबासाहेबांचा प्रवास इव्हान सॉंग सारखाच आहे ज्ञानासाठीचा, की ते त्यांना माहीत नाही की उद्या लंडनमध्ये काय होणार आहे. कारण का लंडनमध्ये जाणं ही त्या काळात अत्यंत रिस्की गोष्ट होती. कारण का स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू होतं. कदाचित एक क्रांतिकारक भारतातला क्रांतिकारक लंडनमध्ये घुसला, म्हणून बाबासाहेब कदाचित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जाण्याच्या ऐवजी ते लंडनच्या जेलमध्ये पण जाऊ शकले असते. पण बाबासाहेब काय करतायत, उठतायत आणि सरळ तिथं जात आहेत. आणि हे फक्त जाताना दोनच गोष्टी बाबासाहेबांच्या सोबत होत्या, ते म्हणजे सेली बघण्याचं शिफारसपत्र आणि त्यांच्यामधला असा अमोल असा जो एक धैर्य होतं, जो आत्मविश्वास होता, तेच बाबासाहेबांच्या सोबत होतं. त्या दोन गोष्टीच्या आधारे बाबासाहेब तो प्रवास करतात. आता दुर्दैवानं सेली बघण्याचं पत्र कामाला येत नाही तिथे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबाला ॲडमिशन दिलं जात नाही. हे आपल्याला सांगितलं हे अगोदर दिलं जात नाही. आणि मग बाबासाहेब तिथं जी कायद्याचं जे एक हे आहे ग्रेज इन म्हटलं जातं, तिथं असे वेगवेगळे 4 स्कूल होते लॉचे. तर त्याच्यातल्या ग्रेज इनमध्ये ते जातात आणि त्याच्यातनं बाबासाहेबांचा सुरुवातीचा काळ जो आहे तो काहीच नव्हता. आणि म्हणून त्याच एका अपरिहार्यतेतून त्यांची जी फेनी नावाची मैत्रीण आहे ते तिच्याकडं राहायला जातात आणि ते तिच्याकडं ते राहतात. आणि त्याच्यातून बाबासाहेब नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये नंतर त्यांना ॲडमिशन एक वेगळं मिळतं आणि बाबासाहेब लंडनचा, अशा सगळ्या गोष्टीतला फरक आहे. पण लंडनमध्ये आणि अमेरिकेमध्ये बाबासाहेबाच्या वर्तनातले 2 फरक आहेत की जे आपण महत्त्वाचे समजून घेतले पाहिजे. मी जसं म्हणालो की अमेरिकेमध्ये डुबोईची चळवळ सगळीकडे होती, पण बाबासाहेब तिथे जात नाही. पण लंडनमध्ये गेल्यानंतर ते मात्र अगदी सत्यशोधक चळवळीच्या संदर्भानं ॲग्रेसिव्ह राहतात. शाहू महाराजांची वकिली करतात, तिथून पत्र पाठवतात आणि शाहूशी सतत कॉन्टॅक्ट्समध्ये आहे. तर असं का झालं, की काय घडतं काय ह्या 2 ह्याच्यामध्ये? चळवळी तर तिथं पण होत्या आणि इथं पण होत्या, पण माणूस कसा घडतो याची ती कहाणी आहे. तर बाबासाहेब जेव्हा अमेरिकेवरनं परत आले काही दिवसासाठी, त्यावेळेला ते बडोद्याला गेले होते आणि बडोद्यामध्ये त्यांचा अपमान झाला होता. बडोद्यामध्ये घर मिळालं नाही आणि ते जे वेटिंग फॉर व्हिसामध्ये लिहितात की त्यांच्या आयुष्यात ते जेव्हा ते असं म्हणतात की मला त्याची बडोद्याची आठवण होते, तेव्हा ते एकटं ते म्हणायचे मी अश्रू ढाळत बसतो, मी रडत बसतो. कारण का ते जे दुःख होतं त्यांच्या, तर इतका शिकून आल्यानंतर सुद्धा त्यांना जो अपमानाला सहन जायला लागलो. पण बाबासाहेब या अपमानाचा विचार कसा करतात बघा. दुर्दैवानं काय असतं की एक कॉमन पीपल असतो ना, तो अपमानाचा क्षुद्र उपयोग करतो. म्हणजे आपला जर अपमान झाला तर तो काय बदला घेतो किंवा काहीतरी करतो, हिंसक गोष्टी घडवतो किंवा कोशात जातो. पण जी माणसं अपमान ज्यांना नीट कळतो ती माणसं काय करतात बघा. तर अपमान झालेले हे बाबासाहेब एक होते, पण याच्या अगोदर एक रोझा पार्क नावाची काळी महिला होती. हिचं आंदोलन तुम्हाला कदाचित माहीत नाही. ही काळी अमेरिकेमधली रोझा पार्क नावाची एक बाई होती. तर तिथं असं असायचं की बसमध्ये चढला तर काळ्या महिलांसाठी वेगळे सीट असायचे आणि गोऱ्या महिलांसाठी वेगळे सीट असायचे. तर ही रोझा पार्क काळी महिला एक दिवस ती गोऱ्याच्या सीटवर जाऊन बसते आणि गोऱ्या येतो आणि तिला म्हणतो उठ. ती म्हणते मी उठणार नाही. तो म्हणतो नाही उठायला लागेल तुला. ती म्हणते उठणार नाही आणि प्रचंड भांडण होतं आणि तिला जबरदस्त. तर घडतं काय, तर ती खाली उतरते आणि हा संदेश जातो आणि अक्षरशः अमेरिकेतले सगळे काळे हे पब्लिक ट्रान्सपोर्टवर बहिष्कार टाकतात. एकही काळा गाडीत जाणार नाही. तर ते अक्षरशः 25-25 किलोमीटर 50-50 किलोमीटर चालत जायचे, पण गाडीत जायचे नाही. आणि हे जेव्हा तिथल्या सरकारच्या अर्थव्यवस्थेवर स्थान आला तेव्हा तिथली एक व्यवस्था बदलली. तर रोझा पार्कच्या अपमानातून ती तिचा एकट्याचा बदला घेत नाही, ती व्यवस्थेचा बदला घेते, व्यवस्था बदलते. सामान्य माणसात आणि महापुरुषात फरक असतो. का बनतो तो महापुरुष, तर सामान्य माणूस आपल्या अपमानाला गिळून बसतो किंवा आपल्या अपमानाचा क्षुद्रपणे विचार करतो, त्याचा हे करतो. महापुरुष असा करत. दुसरी गोष्ट महात्मा फुलेंच्या बद्दलची. महात्मा फुले कसे घडले, तर महात्मा फुले त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये जातात आणि वरातीत गेल्याच्या नंतर त्यांना तो हाकलून देतो आणि ते एक क्षुद्र माणूस त्याच्याकडे बघून हसतो. तर फुले विचार करतात यार मला तर हाकलून दिले, ह्याला तर तोंडाला मडकं आणि पाठीमागं खराट्याने हसतंय. तर असं का होतंय, तर कदाचित त्याला आत्मजाणीवच नाही. म्हणजे अपमान कळायला पण एक जाणीव लागते, आत्मभान लागतं. सामान्य म्हणजे अपमान कळायला लागतो. नाही तर कसं अपमान कळायला लागतो म्हणजे फार होलगर उदाहरण होईल, पण मी सांगतो तरी पण. म्हणजे डुकराला घाणीत लोळलं तर डुकराला ती लक्झरी वाटते ना, त्याला तो अपमान नाही वाटत, वाईट नाही वाटत आहे.
तर अनेक माणसं अशा डुकरासारखं मानसिकरित्या ह्या आपल्या सिस्टमला ॲडजस्ट झालेले असतात. त्यांना काय फरक नाही पडत, ठीक आहे असं आहे ना असंच आहे, ते ॲडजस्ट करतात आणि हाच प्रॉब्लेम असतो. आंबेडकर ॲडजस्ट नाहीत करत, फुले ॲडजस्ट करत नाही, रोजा पार्क ॲडजस्ट करत नाही आणि तिथून त्यांचा भिवा ते आंबेडकर होण्याचा प्रवास सुरू होतो. अपमानाला कसं टॅकल करता, आत्मभानाला कसं बघता, आत्मविश्वासाला कसं बघता. महापुरुष तुमच्या आमच्यासारखाच असतो, त्याला आपल्यासारखं शरीर सगळंच असतं. फरक काय असतो माहिती आहे का, इथला आणि इथला फरक असतो. इथला आणि इथला म्हणजे कळलं, म्हणजे ते एक मी विनोदानं असं म्हणायचे, कांशीराम कधी कधी आमच्या लोकाच्या बद्दल असं म्हणायचे, हमारे लोग हालात से तो दलिंदर है लेकिन दिल और दिमाग से ज़्यादा दलिंदर है. हालात से तो दलिंदर है, दिल और दिमाग से ज़्यादा दलिंदर है असं ते म्हणायचे. की मन आणि मेंदू दलिंदर ठेवला ना तर मग पुढे काहीच घडणार नाही ना. महापुरुष हाच फरक असतो. सामान्य माणूस बेसिकली आपलं पोट भरायच्या नादाला लागतो, खिसा भरतो, पण हा मेंदू रिकामा ठेवतो, मन रिकामा ठेवतो, ते भरतच नाही. तर ते भरण्याची जी प्रक्रिया असते तिथून सामान्य माणूस महापुरुषाकडे वाटचाल करायला लागतो. आणि हीच गोष्ट आपल्याला बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जी दिसते. आणि म्हणून बाबासाहेबांचा हा जो एक सगळा प्रभाव आहे. आता हा जो सेलिबग्नचा जो प्रवास आहे तो बेसिकली आपल्याला दिसतो. तर ह्या सेलिबग्नचा काय प्रभाव आहे बाबासाहेबावर, कारण का बाबासाहेब कळून घ्यायचे असेल तर सुट्टे बाबासाहेब नाहीच आपल्याला समजणार. दुर्दैवानं आपण तसंच समजतो की काहीतरी सुट्टं असतं, जगात काहीच सुट्टं नसतं, हे सगळं एकमेकात गुंतलेलं असतं. तर ती बाबासाहेबांनी ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये जी मार्क्सनं इतिहासाची व्याख्या केली. आणि मार्क्स असं म्हणतो की इतिहास हा कसा बनत गेलेला, जो ऐतिहासिक भौतिकवाद सांगतो की इतिहासामध्ये एक उत्पादन संबंध असतात, म्हणजे आर्थिक घटक असतात की ते आर्थिक घटक बदलले, उत्पादन संबंध बदलले की पुढचा समाज बदलत जातो. असं त्याने इतिहासाची एक आर्थिक व्याख्या केलेली आहे. हे बाबासाहेबाला, हे सेलिबग्नला मान्य नव्हतं. ते असं म्हणत होते की सेलिबग्न असं म्हणत होते की याच्यापेक्षा पण आणखी एक वेगळा घटक असू शकतो. आणि बाबासाहेबांचं कास्ट इन इंडिया आणि ॲनालिसिस ऑफ कास्ट हे दोन्हीचे दोन्ही जर ग्रंथ असं बघितले तर बेसिकली ते आपल्याला दिसते. आता काही लोकांना ते खूप अवघड वाटतं, खूप आपण भावनिकतेनं बघतो. म्हणजे असं म्हटलं जातं की बाबासाहेबांचं तुम्ही अनेक लिखाण काढा आणि ड्युवेचं लिखाण काढा. म्हणजे मी राहुलला पुस्तक मागत होतो की ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये, आणि माझ्याकडं डेमोक्रेसी आहे ड्युवेचं पुस्तक. तुम्ही त्याच्यातले अनेक उतारे बाबासाहेबांनी जशाच तसे घेतलेले आहेत, ॲज इट इज घेतलेले आहे. आता याचा अर्थ त्याला आपण त्या नव्या भाषेमध्ये वाङ्मय चोरी असं नाही म्हणत आहे, पण बाबासाहेब असं म्हणतात की त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये की मी बाबासाहेबांचं कोटच दाखवतो की हा प्रश्न बाबासाहेबाला विचारला होता. तर बाबासाहेबांनी त्याचं उत्तर काय दिलं, तर बाबासाहेबांनी त्याचं उत्तर असं दिलं की चिटणीसांना उत्तर दिलं की तुम्ही बाबासाहेब असं कुठलं काहीतरी घेता आणि ते सांगतात. तर त्यांनी चिटणीसाला उत्तर असं दिलं की ते म्हणतात, अरे जेव्हा हिऱ्याच्या दुकानाची लूट करायला निघाल्यावर तिथली रत्ने वेचायची असतात, परसातील त्याच्या चेंबर पॉटची उठाठेव कशाला करायची. माझ्या विचाराशी सहमत वाटलेलं वचन मी कोठूनही घ्यायला तयार आहे. अगदी आता बाबा आपल्याला मनुस्मृतीच्या अगदी दफन केलेल्या मनुस्मृतीतून सुद्धा वाटलं तर मी तो घेऊ शकतो. तुम्ही मला इलेक्ट्रिशियन, म्हणजे असा शब्द इंग्लिश, तर इलेक्ट्रिशियनचा मराठीतला अर्थ आहे सर्वोत्तम संग्राहक. तुम्ही मला इलेक्ट्रिशियन म्हणा, मला त्याची अजिबात खंत नाही. तर बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, कारण का म्हणजे गंमत अशी आहे की जसं दिवे घेतला त्यांनी, तसा दिवेचा एक विरोधक होता इस्बियन नावाचा. दिवेचं त्याचं कधीच जमायचं नाही. तर बेसिकली बाबासाहेब नंतर दिवे घेतात आणि ते नंतर इस्बियन पण घेतात. म्हणजे दिवेची जी चळवळ होती ती बेसिकली स्टेटला आणि या सगळ्याला गोंजारण्याची होती. तर इस्बियन असा म्हणतो की जेव्हा शोषित समूह आपले हक्क आणि अधिकार गमावतो तर तो शोषक वर्गाच्या नैतिकतेला अपील करून मिळवत नसतो, त्याला ते मिळणार नाही. आपण करतो ना अनेकदा, निवेदनं करतो, अमकं करतो, त्यानं शांततेनं वागलं पाहिजे, त्यानं अमकं केलं पाहिजे. हे एक प्रकारे काय असतं, आपलं नैतिक अपील असतं ना की त्यानं नैतिकतेनं वागलं पाहिजे. पण तो इस्बियन असं म्हणायचा की हे नैतिक अपील करून, कारण का तो शोषण करायला लागलाय तर तो नैतिक कसं वागेल, तो शोषणच करणार आणि त्याला ठोका देऊनच त्याला तुम्हाला हक्क अधिकाराची लढाई लढायला लागतं. हे बाबासाहेब तेच वाक्य बाबासाहेब वापरतात. म्हणजे बाबासाहेब एकाच वेळी दिवे पण वापरतात, बाबासाहेब एकाच वेळी इस्बियन पण वापरतात.
असं जे बाबासाहेबांनी अशा पद्धतीनं त्यांनी हा वापरला एडव्हन्स सेलिबस. त्याच्यानंतरचा जो बाबासाहेबांचा तिसरा गुरु होता बेसिकली ते होते जेम्स रॉबिन्सन. हे जेम्स रॉबिन्सन इतिहासाचे प्राध्यापक होते आणि त्यांनी बाबासाहेबाला इतिहास शिकवायचे. आणि हा इतका असा त्या काळातला मोठा प्राध्यापक होता की ॲन इंट्रोडक्शन टू द हिस्ट्री ऑफ द वेस्टर्न युरोप, अख्ख्या युरोपची हिस्ट्री त्यांनी त्या जेम्स रॉबिन्सननं लिहिलेली हिस्ट्री होती. तर बेसिकली आपल्याकडं आपण नेहमी चळवळीतले कार्यकर्ते बुद्धिजीवी वर्गाचा सिद्धांत वापरतो, बरोबर आहे की बुद्धिजीवी वर्गाचं महत्त्व सांगतो. हे बुद्धिजीवी वर्गाचं महत्त्व बेसिकली जेम्स रॉबिन्सननं सांगितलेलं आहे. हे जेम्स म्हणजे अक्षरशः तसंच वाक्य आहे की प्रत्येक देशात बुद्धिजीवी वर्ग हा सर्वात प्रभावशाली वर्ग आहे, शासक वर्ग नाही. हे बुद्धिजीवी वर्गाच्या बाबतचे विधान रॉबिन्सननं जशास तसं केलेलं आहे. ते बाबासाहेबांनी ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये वापरलेलं आहे. आता ते आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी हू वेअर द शूद्राज जे पुस्तक लिहिलं, तर बेसिकली ती जी सगळी मेथॉडॉलॉजी आहे ती सगळी रॉबिन्सनची आहे. म्हणजे याचा अर्थ ते आपल्या गुरुकडनं शिकताय, समजून घेत आहे. याचा अर्थ ते असं नाही की ते जशास तसं मी येईल पुढे की त्यांनी काय बदलताना ते काय करताय, पण ही गोष्ट ते घेत आहे. त्याच्यानंतर जे त्यांचे चौथे जे गुरु होते ते होते जेम्स शॉर्टवेल. हे बेसिकली थिओलॉजीचे प्रोफेसर होते, धर्मशास्त्र शिकवायचे. आणि त्या धर्मशास्त्रातूनच की बेसिकली जो बाबासाहेब ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये की राजकीय क्रांती घडण्या अगोदर धार्मिक क्रांती जी महत्त्वाची आहे याचं जे महत्त्व सांगतात ते महत्त्व बेसिकली जॉन्स शॉर्टवेलनं युरोपच्या कॉन्टॅक्समध्ये सांगितलेलं होतं. आणि ते युरोपचा कॉन्टॅक्स घेऊन बाबासाहेब हे करतात. खास करून की आपल्याकडे एक मोठा वाद आहे की व्हॉट इज द कास्ट. तर कास्ट इज द स्ट्रक्चर आणि कास्ट इज द नोशन, असा जो बेसिकली वाद आहे. तर बेसिकली कास्ट इन माइंड, सो माइंड शुड बी चेंज, असं जे काय आहे ते हे बेसिकली जेम्स शॉर्टवेलच्या याच्यातनं आलेलं आहे की तो फक्त जातीला नोशनमध्ये बघत होता, तो जातीला स्ट्रक्चरमध्ये बघत नव्हता. आणि बाबासाहेब त्याचाच तो हे करताय. आणि त्याच्यानंतर हा जो शॉर्टवेल होता हा बेसिकली खूप बाबासाहेबांचा इतका चाहता होता की जेव्हा गांधीचं आणि त्यांचं भांडण सुरू झालं तर शॉर्टवेल हा गांधी बाबासाहेबांवर विरोध करतात तेव्हा तो गांधीच्या विरोधात बाबासाहेबांच्या बाजूनं शॉर्टवेल उभा राहिले. तर ते हे आहे की त्यांनी गांधीवर टीका केली की गांधी ब्राह्मणी विचार नियमांच्या चौकटीत जन्माला आले व वाढले. त्यांनी समाजाचे आदर्श चौकट म्हणून वर्णधर्म आणि जाती मान्य केला. याचा प्रतिवाद डॉक्टर आंबेडकर या माझ्या विद्यार्थ्याने केला, याचा मला सार्थ अभिमान. असं शॉर्टवेलचं हे आहे. तर ही जी एक प्राध्यापक होते आणि त्याच्यानंतर एक फ्रान्स बोआस नावाचे पण प्रोफेसर होते की जे खास करून सोशोलॉजी बाबासाहेबांना वंश आणि जातीचा जो काही सगळा संदर्भ आहे तर या सगळ्या संदर्भामध्ये हे आहे. आता मी हे का सांगितलं तर बेसिकली एक विद्यार्थी घडत असताना तो जसा त्याच्या व्यक्तिगत गोष्टींनी घडत असतो त्याच्यात असा वैचारिक प्रभावानं पण घडत असतो. तो कोणाच्या संपर्कात येतो, काय येतो, त्याला वैचारिक टूल कसे मिळतात आणि या सगळ्यातनं त्याची एक वैचारिक जडणघडण सतत होत राहते. आणि ही जी बाबासाहेबांची सतत वैचारिक जडणघडण झाली ना तर ही खूप इंटरेस्टिंगली जडणघडण होती. आता या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो की बाबासाहेबांची जी प्रतिमा आहे अनेक वेळेला ती प्रतिमा आपण खूप अशी जसं मी मुलीला म्हणालो की ते टायकोटवाली बाबासाहेब म्हणजे सतत गंभीर असणारे, म्हणजे प्रश्न बाबासाहेब हसत होते का कधी किंवा बाबासाहेब काय वाचत होते. तर बऱ्याच वेळेला आपल्या डिबेटमध्ये काय असतो की बाबासाहेब खूप वैचारिक फिलॉसॉफिकल असं खूप जडजड असं काहीतरी वाचत होते. तर मी जरा बघत होते की बाबासाहेबांची याही सामान्य जीवनाकडे आपल्याला जरा कसं बघत होते. तर बाबासाहेबांच्या आयुष्यातले मला एक इंटरेस्टिंगली गोष्ट सापडली. बाबासाहेबांना दोस्तवस्की आवडायचा, जे की सायकोलॉजिकल रिॲलिझम नावाची त्याची जी कन्सेप्ट आहे नॉवेलमधली, तो दोस्तवस्की नावाचा जो की कम्युनिस्ट आयडॉलॉग समजला जातो तो बाबासाहेबांचा आवडता लेखक होता. विल्यम थॅकर बाबासाहेबांचा आवडता लेखक होता. चार्ल्स डिकन्स हा बाबासाहेबांचा आवडता लेखक होता. आणि बाबासाहेबांनी जी एक नोंद करून ठेवलेली आहे की ते त्यांच्या आयुष्यातली 3 पुस्तकं त्यांना खूप महत्त्वाची वाटायची, जी की एल्मर मॉडचं द लाईफ ऑफ टॉलस्टॉय नावाचं त्यांचं पुस्तक आहे, लाईफ ऑफ टॉलस्टॉय. तर तुम्ही सविता आंबेडकरला लिहिलेल्या पत्रात तुम्ही बघू शकता की बाबासाहेब आंबेडकर शिफारस करतात सविता आंबेडकरला की तू लाईफ ऑफ टॉलस्टॉय वाच. आता हे लाईफ ऑफ टॉलस्टॉय काय आहे तर मी बघितलं ते पुस्तक वाचलेलं लाईफ ऑफ टॉलस्टॉय. तर बेसिकली एक बुद्धिजीवी वर्गाचं, बुद्धिजीवी व्यक्तीचं एक एकांतातलं जीवन कसं घडत राहतं की त्याला एकाएकी कसं पडायला लागतं आणि ते जे एकाएकीपण अंगावर येतं त्या एकाएकीपणातून एक माणूस कसा घडत जातो आणि त्याचे भावनिक कॉम्प्लेक्स काय असतात हे सगळं जे आहे तर लाईफ ऑफ टॉलस्टॉयमध्ये आहे. आणि ते सांगतात की सविता आंबेडकरला की तुला जर मला समजून घ्यायचं असेल
तर तू लाईफ ऑफ टॉलस्टॉय वाच, असं ते सविता आंबेडकराला आग्रह करतात, लाईफ ऑफ टॉलस्टॉय वाच. हे बाबासाहेबांचं आवडतं पुस्तक. ते म्हणतात की हे पुस्तक वाचलं, हे 3 पुस्तकं, ते म्हणतात की माझ्या डोळ्यातून रडू आलं, अश्रू आले, असं बाबासाहेब उल्लेख करतात हे पुस्तक वाचताना. दुसरं त्यांचं जे पुस्तक होतं बाबासाहेबांचं त्यांना आवडणारं व्हिक्टर ह्युगोचं पुस्तक होतं, ला मिझरेबल नावाचं पुस्तक होतं. व्हिक्टर ह्युगोचं ला मिझरेबल. ही ला मिझरेबल एक पॉलिटिकल नॉवेल आहे. बेसिकली फ्रान्समध्ये घडते आणि तिथे एक गरीब माणूस भाकरीसाठी चोरी करतो आणि नंतर तुरुंगामध्ये जातो. भाकरीसाठी चोरी करतो आणि तुरुंगामध्ये जातो आणि त्याच्या वाट्याला जे येतं तो नंतर सुटतो आणि मग तो काय करतो, एका मुलीला, अनाथ मुलीला दत्तक घेतो आणि तो असा सांगतो की कदाचित माझं आयुष्य वाटोळं झालं किंवा माझं चुकीचं गेलं, पण मी ह्या मुलीचं भविष्य उभा करेन. आणि त्या निमित्तानं मग तो तिथल्या धर्माबरोबर कशी धडपड करतो, तिथल्या सत्तेबरोबर कशी धडपड करतो, प्रेम आणि करुणा ह्या सगळ्या कशा भावना आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ला मिझरेबलमध्ये येतात. आणि तिसरं पुस्तक इंटरेस्टिंग आहे, थॉमस हार्डीचं पुस्तक आहे. हे बेसिकली हे खरं तर प्रेम नॉवेल आहे थॉमस हार्डीचं, की ही जी हे आहे बाथशेबा नावाची एक त्याच्यातली नायिका आहे आणि ही एक सुंदर स्त्री आहे आणि बुद्धिमान स्त्री पण आहे आणि ती तिच्या प्रेमात अचानकपणे 3 मुलं पडतात. एकाच वेळी 3 मुलं तिच्या प्रेमात पडतात. प्रेम सुंदर असतं. हां, फक्त प्रेम काय आहे मी कधीतरी तुम्हाला नंतर सांगेल. प्रेम करा सगळ्या पोरांनी, पण प्रेम करण्या अगोदर मी एक सल्ला देईल की एरिक फ्रॉमचं द आर्ट ऑफ लव्ह वाचा आणि नंतर प्रेमात पडा. नक्की प्रेमात पडा, पण कधी? एरिक फ्रॉमचं आर्ट ऑफ लव्हिंग पुस्तक वाचा आणि नंतर प्रेमात पडा. हां, तर ही जी आहे तर ही एका मेंढपाळ तरुण आहे, एक दुसरा श्रीमंत एकलकोंडा माणूस आहे आणि तिसरा एक मोहक पण फसवणारा माणूस आहे. आणि या सगळ्यातनं एक बुद्धिमान स्त्री आपल्या आयुष्याचे निर्णय कसे घेते आणि बुद्धिमान स्त्री आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घेताना प्रेम, ईर्ष्या आणि साधारणतः स्वाभिमान नावाची गोष्ट या सगळ्यामध्ये कशी काम करते, ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये वाचल्या असं सांगितलं. ही बाबासाहेबांची काय आहे, आवडती पुस्तक आहे. तर बाबासाहेब आपण नेहमी असा वेगळे बाबासाहेब आपण नेहमी बघितलेले आहेत, खूप अवघड बाबासाहेब बघितलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटलं की बाबासाहेबाला आपण खूप साधं सहज असं सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांचा हा प्रवास आहे. दुसरी गोष्ट की हे सगळं करत असताना की ते किती, मी संपवतो, किती वेळ आहे, हां एक 10-15 मिनटात संपवतो, 10 मिनटात संपवतो, एक समारोपाला येतो, झाला 1 तास, संपवतो 15 मिनटात संपवतो. बरं ठीक आहे, ओके. मग तुमच्या ह्याच्यानुसार आता हे सगळं घडताना हां, तर आता हे बाबासाहेब जी 4 लोकांचा प्रभाव सांगितला, तर कदाचित अनेक लोक असा एक मिसअंडरस्टँडिंग करू शकतात की वाघमारे सर काय बाबासाहेबांचं काहीच नव्हतं का, ते येऊन आमकर रॉबिन्सनचं सांगत होते, त्या शॉर्टवेलचं सांगत होते, असं आपल्याला म्हणजे भारतीय माणूस आणि खास करून आंबेडकरी चळवळीतले माणसं कितीही रॅशनल गोष्टीचा कर्मकांड कसं करायचं आणि त्याला कसं कचऱ्याच्या डब्यात टाकायचं ह्याच्यामध्ये एक्सपर्ट असतात ते, आणि ते काय करतात की त्याचं हे करतात. तर बाबासाहेब हे शिकले का, तर हे बाबासाहेबांनी स्वतःच मान्य केलं की मी नाही म्हणत की तेच बाबासाहेब म्हणतात की ह्या 4 लोकांचं माझं आहे, पण ते त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतात, त्यांनी माईलाच एक लिहिलेलं हे आहे, प्रभाव तरीही माझा स्वतंत्र विचार. ते असं म्हणतात कोणताही लेखक माझा नायक नाही, मी अभ्यासासाठी योग्य असेल ते निवडतो व स्वतःमध्ये आत्मसात करतो. जसं मी तुम्हाला ते वाचून दाखवलं. जबाबदार माणसाला आपले विचार बदलण्याचे धैर्य असले पाहिजे. आंबेडकराच्या विचाराची पोती करणाऱ्यांनी आंबेडकराकडनं हे शिकलं पाहिजे. ते काय म्हणतात, इमर्सनला त्यांनी कोट केलं की सातत्य गाढवाचा गुण असतो आणि म्हणून ते आपले विचार बदलले. म्हणजे स्टेट लिंग्विस्टिक स्टेटच्या संदर्भात बाबासाहेबाला विचारलं की बाबासाहेब तुम्ही सतत आपल्या भूमिका बदलताय, तर ते म्हणाले की अरे सतत भूमिका बदलतो म्हणजे सातत्य असायला मी काय गाढव आहे का. जबाबदार माणसाला काय असलं पाहिजे, ते म्हणाले भूमिका बदलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. पण जेव्हा भूमिका बदलतात म्हणजे मला वाटली आणि म्हणून मी भूमिका बदलली असा नाही, तर त्याचं एक रॅशनल कारण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि त्याच वेळेला बाबासाहेब गुरुकडे कसं बघतात, तर खूप इंटरेस्टिंग आहे. बाबासाहेब गुरुकडे कसं बघतात ते असं सांगतात की अनेक वेळेला आपल्याला खूप गल्लत झालेली आहे, आपण व्यक्तिपूजेमध्ये इतके अडकलेलो आहोत की सन्मान आणि या सगळ्यामध्ये की त्याच्या संदर्भात विचाराच्याबद्दल बोललो की आपण काहीतरी त्याची बदनामी असं बघतो. पण स्वतः बाबासाहेब गुरु शिष्याच्या नात्याबद्दल काय बोलत आहेत, तर बाबासाहेब असं म्हणतात, शिष्य त्याच्या गुरुकडून केवळ मार्गदर्शन घेतो, गुरुचे निष्कर्ष मान्य करायला शिष्य बांधील नसतो. गुरुचे निष्कर्ष मान्य करायला शिष्य बांधील नसतो. गुरुची विधानं किंवा निष्कर्ष
न स्वीकारणारा शिष्य कृतज्ञही नसतो. म्हणजे अनेक वेळेला आपण कृतज्ञ म्हणतो ना, हा काय बाबासाहेबांच्या विरोधात बोलतो, बाबासाहेबाला कृतज्ञ झाला, असं नाही. बाबासाहेब म्हणतात की तो त्याचा विचार सांगत असेल तर तो कृतज्ञही नसतो. तुम्ही मला माझा साक्षात्कार घडवून दिला एवढंच, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. म्हणजे शिष्याने काय सांगितलं पाहिजे की मी आभारी आहे. हे गुरुसमोर परम आदराने कबूल करण्याचं बंधन त्याच्यावर असतं, गुरुचा त्यावर हक्क असतो आणि शिष्यावर यावर आधीचं बंधन नसतं. शिष्य त्याचा एवढंच देणं लागतो की तुम्ही जे मला शिकवलं तेवढं मी हे करेल. मला असं वाटतं की हे नीट आंबेडकरी चळवळीनं आंबेडकरांचा बाबासाहेब समजून घेताना दोन गोष्टी समजल्या पाहिजेत. मला असं वाटतं की विद्यार्थी पण आहेत आणि मित्र पण आहेत, तर हे समजून घेण्यासाठी म्हणजे एक बुद्धाची गोष्ट आहे आणि एक दुसरी गोष्ट आहे. मी असं सांगेल की एक बुद्धाची गोष्ट आहे की एकदा बुद्ध आणि त्याचे शिष्य एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जातात आणि ते जहाजेत बसतात आणि ते किनाऱ्याला लागतात. तर एक शिष्य असा उठतो आणि ती जहाजातली जी पलीकडे गेलेली आहे ना, ती जहाज डोक्यावर घ्यायला लागतो. तर बुद्ध सांगतात त्याला, तू असं कसं काय जाशील? तर का नाही म्हणे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे ना, जहाजेनं आणलं आहे रे बाबा, जहाजेनं तुला आणलं आहे, पण जहाजेबद्दल कृतज्ञता व्यक्त कर. कदाचित ती जहाज तू पुढं घेऊन जाणार असशील तर तुला मुक्तीचा प्रवास पुढचा करता येणार. तर महापुरुष असेच असतात, आपल्याला एका टप्प्यापर्यंत आणून सोडतात, त्याचा पुढचा प्रवास आपण करायचा असतो. त्याचा हात पकडून त्याच्या तिथं शोधायचं नसतं. ते आपल्याला बांधील नसतात की आपल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला. म्हणजे आजच्या काळातले उत्तर आपण बाबासाहेबांना नाही मागू शकणार आहे, नाही आहेत बाबासाहेब. तर हे बेसिकली महापुरुषाचं आणि महापुरुष कसा बघितलं पाहिजे. तर मी असं म्हणतो की महापुरुष कसा बघितला पाहिजे. समजा मी माझी पोरीला माझ्या खांद्यावर घेतलं, आता एक समोर काहीतरी खेळ चालू आहे, तर खेळ सुरू आहे आणि मला ते दिसत नाही. डोंबाऱ्याचा खेळ समजू आपण, मधात लोक रिंगण करतात, बरोबर आहे. आता मला दिसत नाही, तर मी काय केलं, माझ्या पोरीला खांद्यावर घेतलं. आता पोरीची उंची वाढली आणि तिनं बघितलं, तिथून मला सांगितलं. तर ह्या कर्तृत्वाचं श्रेय आता दिसायला लागलं ना मला, तर ह्याचं श्रेय द्यायचं कोणाला? पोरीला द्यायचं का मला द्यायचं? कोणाला द्यायचं? हां, अरे मला तर दिसतच नव्हतं ना, मी पोरीला खांद्यावर घेतलं ना. हो, पण पोरगी कोणाच्या खांद्यावर उभा राहिली? बरोबर आहे. तर हे श्रेय दोघाचं पण असतं असं कारण का महापुरुषाच्या आपण खांद्यावर उभा असतो. अनुयायी काय असतो? अनुयायी महापुरुषाच्या खांद्यावर उभा असतो आणि महापुरुषानं अनुयायाला खांद्यावर घेतल्यामुळं त्याचं मूल्य कमी होत नसतं. शिष्य बाबासाहेबांचं आणि आपलं नातं मी मगाशी जे म्हणालो, मुलासारखं आणि बापासारखं नको, तर ते आजोबासारखं आणि आच्यासारखं असं. कारण का आपल्याला त्याच्या खांद्यावर उभा राहायचं आहे, बाबासाहेबाच्या खांद्यावर उभा राहायचं आहे. बाबासाहेबाच्या खांद्यावर उभा राहूनच आपण नव्या जगाकडे नीटपणे बघू शकतो, नीटपणे समजू शकतो. आणि म्हणून त्याचा अपमान नसतो, उलट त्या विचारात सत्य जे असतं ना, म्हणजे एक लक्ष ठेवा, सत्य आणि टीका जी असते ना, सोनं जर ओरिजिनल असेल ना, त्याला किती ह्याच्यामध्ये टाका, त्याला काही घाबरण्याचं काही कारण नसतं. आणि म्हणून महापुरुषाचं सर्वात वाटोळं कोण करतं? तर भक्त करतात. महापुरुषाचं वाटोळं टीकाकाराच्या टीकेमध्ये क्षमताच नसते. कारण का ऑलरेडी त्याची मूर्तीच अशा पद्धतीच्या हजार घावांच्या टीका सहन करूनच ती मूर्ती बनलेली असते. त्याच्यामुळे एक जण कोणीतरी उठतो आणि एक घाव घालतो म्हणून त्याची मूर्ती फुटण्याची गरज नसते. पण भक्ताचा शेंदूर असतो ना, तो भक्ताचा शेंदूर महापुरुषाची विकृती करतो, त्याला नको नको ते शेंदूर लावतो. तो म्हणतो भक्तीचे शेंदूर असतात, ते भक्तीचे शेंदूर नसतात, ते त्याच्या क्षुद्र इच्छाकांक्षेचे शेंदूर असतात, ते त्याच्या कल्पनेचे शेंदूर असतात, त्याच्या जगण्याच्या ज्या एन्झायटी असतात त्याचे शेंदूर असतात. आणि मग ते काय करतात, जेव्हा अनुयायांना महापुरुषा इतकं मोठं बनता येत नाही, तेव्हा ते महापुरुषालाच आपल्या इतकं छोटं बनवतात. आणि म्हणून महापुरुषाची प्रतिमा विकृत होते. आणि म्हणून मी जे बाबासाहेब भिवा ते आंबेडकर हा प्रवास सांगत असताना ही जी एक चिकित्सा आहे की बाबासाहेब हे बेसिकली त्यांच्या महापुरुषाकडनं जेव्हा घडलंय, तर ते डुईच्या खांद्यावर उभा आहे, ते जेम्स शॉटवेलच्या खांद्यावर उभे आहेत, ते एडवर्ड सेलिमनच्या खांद्यावर उभे आहेत आणि ते रॉबिन्सनच्या खांद्यावर उभे आहेत. आणि म्हणून ते त्या काळात नीटपणे बघू शकले त्या समाजाला. आता जर बाबासाहेबाला आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल, बाबासाहेबाला आत्ता आपल्याला श्रद्धांजली आणि आदरांजली व्हायची असेल, तर आपल्याला बाबासाहेबाच्या खांद्यावर उभा राहायला लागेल आणि त्याच्या पलीकडचं बघायला लागेल. जगातला कुठलाही माणूस कितीही मोठा असला तरी तो काळाच्या पलीकडचं बघू शकत नसतो.
आणि काळ आता तर खूप वेगानं होता. अगोदरचा काळ बदलायला हजारो वर्ष लागायची, आता तसं नाही. आता एकदम म्हणजे तुम्हाला कदाचित नॅनो टेक्नॉलॉजी नावाचा शब्द माहीत नसेल, बरोबर आहे. नॅनो टेक्नॉलॉजी AI, बरोबर आहे की अगोदरचं जग बदलायला हजार वर्ष लागायचं, आताचं जग मी बाहेर वर्गाच्या पडेन सगळं बदललेलं जग आहे. तर ह्या सगळ्या बदललेल्या जगाला समजून घ्यायचं असेल तर मात्र आपल्याला एक महापुरुषाकडं कसं बघायचं याची दृष्टी आपण ठेवली पाहिजे. आणि ती दृष्टी ठेवताना साधारणतः महापुरुषाचं ओझं नाही बाळगलं पाहिजे, तर महापुरुषाच्या बरोबर मैत्री करता आली पाहिजे, सहज राहता आलं पाहिजे त्याच्याबरोबर. आणि ते सहज राहणंच आपल्याला मग त्या ह्याच्याकडनं करतं. पण हे सगळं करत असताना हे एक शेवटचा मुद्दा की कॉन्ट्रीब्युशन आपलं जी तल्लीनता आहे, ती जी आपली कमिटमेंट आहे ती आपली केली पाहिजे. त्याच्यातल्या 2 कमिटमेंट बाबासाहेब आयुष्यभर एक बौद्धिक आयुष्य जगले, जे की विद्यार्थ्यासाठी पण नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. जॉन गुंथर नावाचा एक मोठा फिलॉसॉफर, म्हणजे तो आला, त्यांनी बाबासाहेबांचं लायब्ररी बघितली त्या काळात 36च्या दरम्यान. तर बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये त्यावेळेस त्यांनी नोंद केली की 40,000 पुस्तकं होती, 40,000. आणि नंतर खूप वेगवेगळे पुस्तकं ते जमा करत गेले. पण आयुष्यात ही भूक बाबासाहेबांची कधीच थांबली नाही. बाबासाहेब किती अपडेट असायचे. तर बाबासाहेब 1952 साली रंगूनला गेले होते. तर रंगूनला गेल्यानंतर तिथं बुद्धिस्ट रिव्ह्यू नावाचं एक मॅगझिन होतं आणि त्याचे काही अंक होते आणि ते बाबासाहेबांनी बघितले. तर ते बाबासाहेबाला हवे होते. तर बाबासाहेबाला त्या लायब्ररीयननं ते द्यायला नकार दिला, कारण का त्या काळात आताच्यासारखं काही झेरॉक्स नव्हतं. तर बाबासाहेबाला त्यांनी नकार दिला. तर पिल्ले नावाचे बाबासाहेबांचे त्या काळात ब्रिटिश म्हणजे बाबासाहेब कौन्सिलमध्ये होते तेव्हा त्यांचे PA होते. त्या पिल्लेला त्यांनी तिथं थांबवलं आणि त्याला 15 दिवस तिथं थांबवलं आणि ते असं म्हणाले, बुद्धिस्ट रिव्ह्यूच्या सगळ्या अंकाची तू टायपिंग करून आणायचेस. तो पिल्ले 15 दिवस तिथं थांबला आणि बुद्धिस्ट रिव्ह्यूचे सगळे अंक टाईप करून नंतर रंगूनवरनं भारतामध्ये परत आला. ही जी एक ज्ञानाची अफार परंपरा. बरं, ही काय केवळ आताच्या आपल्या प्राध्यापकासारखं केवळ पुस्तकं घरं सजवायला आणि पाहुण्यांना दाखवायला नव्हते. हे बघा मी किती दाखवतं. आपल्याकडं सगळ्यांकडं असतात पुस्तकं बऱ्याच वेळेला. किती वाचतात आणि ते कॉन्टॅक्च्युअल तर किती वाचतात हा मला खूप गंभीर प्रश्न आहे. म्हणजे आता अलीकडे म्हणजे लोक वाचत नाही हा एक प्रॉब्लेम आहे, पण पलीकडे नंतर ते काय वाचतात हा पण प्रॉब्लेम आहे. म्हणजे एकीकडे कधी ते वाचतात, न वाचलं तर परवडलं बिचाऱ्यानं. म्हणजे कळतच नाही की वाचण्याची पण एक शिस्त असायला लागते की बिटवीन द लाईन काय वाचायचं, त्याचा कॉन्टॅक्ट काय आहे हे जर नाही कळलं तर वाचण्याला काही अर्थ नसतो. तर हे सगळं ज्ञानाची साधना करत असताना बाबासाहेब किती साधना करत होते. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि संपवतो मग. तर रत्तूनं ती आठवण सांगितली की बाबासाहेब शेवटचं काहीतरी लिहित होते, खास करून ते बुद्ध आणि हीच धम्मात लिहित होते. आणि मला असं वाटतं ते मार्क्स आणि बुद्धा असं एक शेवटचे प्रकरण पण ते लिहित होते. त्यांनी काढून दिलं. आता खूप नोंद केलेली आहे की 4 डिसेंबरला बाबासाहेब काय करत होते. तर बेसिकली ते बुद्ध आणि मार्क्सवर एक स्वतंत्र पुस्तक लिहित होते. 4 डिसेंबरला ची नोंद केलेली आहे की बाबासाहेबांनी काय केलं. 6 डिसेंबरला ते गेले. तर त्यांनी मार्क्सचं दास कॅपिटल जे आहे ते काढून मागितलं आणि रत्तूला जा म्हणाले. आता बाबासाहेब लिहित बसलेले होते आणि रत्तू बाजूलाच उभा होता. तर रत्तूनं ते त्यांना दिलं आणि ते निघून गेले. रत्तू नंतर रात्रभर गेला आणि साधारणतः 14 तासानं रत्तू परत आला सकाळी. आणि रत्तू साधारणतः बाबासाहेबाला सकाळी चहा कॉफी रत्तूच द्यायचा. तर त्याने असं बघितलं की बाबासाहेब मी जिथं जाताना रात्री बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसले ते तिथंच बसलेले आहेत. आणि म्हणून रत्तू बाबासाहेबांच्या जवळ गेले आणि डिस्टर्ब करायला म्हणून आता काहीतरी करायला लागेल. तर बाबासाहेबांची नजर अचानकपणे रत्तूकडे गेली आणि ते रत्तूला, अरे तू गेला नाहीस अजून. हा माणूस 14-15 तास त्या खुर्चीत बसलेला आहे आणि 15 तासानंतर रत्तू जेव्हा येतात तर 15 तासाचं या माणसाला भान नाही. 15 तासाची समाधी, 15 तासाचं ट्रान्स. अरे आपण तासभर बसला तर लघवीला जाऊ का, आमकं जाऊ का, खाली येतो 10 वेळा करतो. हा माणूस 15-15 तास. तर हे येतं कशातनं. तर मुळात जगातली सगळी माणसं जी बदलतात ना, पोटाची भुका असणारी माणसं फार लांब जात नाही. पण ज्याला माणसाच्या मुक्तीचं भान असतं, माणसाच्या प्रेमाचं भान असतं आणि माणसाला मुक्त करायचं आहे, नवा समाज घडवायचा आहे आणि त्याच्यातच आपलं मनुष्यत्व सामावलेलं आहे. जगात सर्वात शिकण्याचं काय असेल तर आपण कलेक्टर झालो, मंत्री झालो, याला काहीही अर्थ नसतो. जगात सर्वात सुंदर गोष्ट काय आहे
तर माणसाचं मनुष्यत्व विकसित होणं, माणसाचं मनुष्यत्व डेव्हलप होणं आणि जग ह्या सगळ्या मनुष्यत्वाला उपलब्ध होणं ही जगातली सर्वात मोठी उपलब्धी आहे. आणि म्हणून आंबेडकर हे मनुष्यत्वाला उपलब्ध झालेले आणि आपल्यासारख्या हजारो माणसाला मनुष्यत्वाला उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र झगडलेला हा माणूस आहे. एवढंच बाबासाहेब आपल्या समोर मी सांगतो. आणि असा हा बाबासाहेबांचा एक ग्रामीण भागातला साधा माणूस ते मनुष्यत्वाला उपलब्ध झालेला महामानव, हाच असा बाबासाहेबाचा भिवा ते डॉक्टर आंबेडकर हा प्रवास आहे. तुम्ही तो शांततेने ऐकला त्याच्याबद्दल मी आपला सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. हां, पण प्रश्न असतील अगदी म्हणजे प्रश्न विचारायला काही अडचण नाही. हां, चुकीचं असलं तरी असं तुम्ही हां ठीक आहे. नाही, अगोदर त्यांच्या प्रश्नाचं नंतर आंधळकरांचा प्रश्न त्याला रिलेट करता येईल म्हणून मी अगोदर त्यांचं उत्तर देतो आणि मग नंतर संगमेश्वर सरांकडे येतो. बाबासाहेबांच्या धर्मांच्या प्रश्नाकडं कसं बघितलं तर बाबासाहेबांनी जेव्हा येवल्याला धर्मांतराची घोषणा केली आणि खूप एक सुरू झालं, तर खूप इंटरेस्टिंगली गोष्टी आहेत या सगळ्याच्या ह्याच्यामधल्या. त्याच्यामधला मुंजे आणि आंबेडकर करार एक करार आहे की जे हिंदू महासभेचे प्रमुख होते. मुंजे हे संघाचे अत्यंत कट्टर, म्हणजे संघाचा जो जन्म झाला तो बेसिकली मुंजेच्या आयडियामधनं झालेला आहे. तर हा जो झाला तर मुंजेचं असं म्हणणं होतं की बाबासाहेब धर्माकडं कसं बघत होते. तर बाबासाहेबांकडं धर्माचे दोन पैलू होते. त्याला एक होता अस्तित्वशील पैलू आणि दुसरा होता आध्यात्मिक पैलू. अस्तित्वशील म्हणजे काय, तर आपल्या जगण्याचे जे काही जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत त्या जगण्या मरण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी धर्म आपल्याला कसा मदत करू शकतो. आणि आध्यात्मिक पैलू म्हणजे माणसाचं मनुष्यत्व, ज्याला आपण असं म्हणतो की खूप आध्यात्मिक ते कसं विकसित होईल, माणूस कसा विकसित होईल, असा एक होता. तर अस्तित्वशील पैलू त्यावेळेला काय होता, तर दलितावर खूप वेगवेगळ्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत होते. रोज दलितांच्या हत्या होत होत्या, गावागावात हे सगळं करत होते. आणि म्हणून तुम्ही जर सुरुवातीचे बाबासाहेबांचे सगळे वर्तमानपत्र बघितले तर बाबासाहेब इस्लाम स्वीकारण्याच्या भूमिकेच्यापर्यंत आले होते की म्हणजे इस्लामची त्यांनी सिरिलाइज पण केलं इस्लामला. आणि ते सांगितले की हा समतावादी धर्म आहे. आणि मग ते म्हणायचे की जर आपण इस्लाम झालो तर कदाचित आपल्याला जे सवर्ण हिंदू अत्याचार करतात ते आपल्यावर करणार नाही, आपल्याला एक ताकद येईल आणि आपण त्याला सामोरं जाऊ. आणि म्हणून ते अनेक लोकांना म्हणायचे की तुम्ही इस्लाम स्वीकारा. जळगावच्या काही लोकांनी तसा इस्लाम स्वीकारला सुद्धा. हा बेसिकली हा भाग. दुसरा भाग जो शीख धर्माच्या बद्दलचा, तर त्याची गंमत आता नवी जी पुस्तक आनंद तेलतुंबडेचं जे पुस्तक आलं आहे त्याच्यामध्ये खूप तपशिलानं ते आलेलं आहे. तर हा जो मुंजे होता, हा मुंजे हा फार विचित्र माणूस होता. तो हिटलरला भेटून आलेला होता आणि तो असं म्हणतो की दलितांना त्यांच्या अधिकाराच्या बद्दल त्यांना सपोर्ट करणं म्हणजे बागेतल्या सापाला दूध पाजणं. आणि म्हणून दलितांना त्यांच्या मरणानं मरू दिलं पाहिजे, त्यांना तसंच सोडून दिलं पाहिजे, त्यांना काहीही मदत केली नाही पाहिजे. आणि तो असं म्हणतो की पुणा पॅक्ट झालेला आहे, पुणा पॅक्टमध्ये दलितांना राजकीय अधिकार मिळाले. तुम्ही जर म्हणजे हा प्रस्ताव ठेवतो की तुम्ही जर इस्लाम स्वीकारला तर आम्ही विरोध करू, तुमचे सगळे राजकीय अधिकार काढून घेऊ, पण तुम्ही जर शीख धर्म स्वीकारला तर मात्र आम्ही तुम्हाला विरोध करणार नाही. आणि या सगळ्या एन्झायटीमधनं, या सगळ्या त्यावेळच्या पॉलिटिकल सिच्युएशन्समध्ये बाबासाहेब असा निर्णय घेतात की ठीक आहे आपण तो आजमावून बघू. आणि मग बाबासाहेब त्यांचा मुलगा पुतण्या यांना पाठवतात अमृतसरला की धर्माचा अभ्यास करण्यासाठी. तर याच धर्माचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्यासोबत एक शंकरदास बर्वे नावाचा एक व्यक्ती होता. हा शंकरदास बर्वेनी नंतर शीख धर्म स्वीकारला आणि तो अमरसिंग बनून परत आला. आता इथं आल्यानंतर गडबड सुरू झाली की बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारायचं सोडूनच दिलं, पण अडचण झाली ना बर्वेची. आता बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून स्वीकारून आलाय आणि इथं सगळे दलित आणि तोच एकटा शीख, तर करायचं काय. तर मग त्याने एक पुस्तक लिहिलं आंबेडकराचा सावळा गोंधळ म्हणून. आणि तो आरोप आला खैरमोडेवर. ते चाणक्य नावाने म्हणले की हा अमरसिंगला लिहिताच येत नाही, हे खैरमोडेने लिहून दिले. आणि म्हणून मग जसं आता आपल्या कार्यकर्त्याला जसे अनेक लोकांना बंदुके पिस्तुले असतात ना आजूबाजूला, तसं बाबासाहेबाला पण बंदुके पिस्तुले होते दोन. म्हणजे विनोदानं की म्हणजे महेश भारती जे आहेत ना
त्याचा आजोबा होता संभाजी गायकवाड. संभाजी गायकवाड, त्याला दादासाहेब गायकवाड असं म्हणायचे, ते कोकणामधले संभाजी गायकवाड. हे त्या काळात लिलंड कंपनीमध्ये नोकरीला होते आणि त्यांना 60 रुपये महिना पगार होता. ते एकदम मजबूत असायचे. बाबासाहेब आले की ते तिथं असायचे. आणि दुसरे असायचे मडके बुवा. तर हे मडके बुवा बाबासाहेबांच्या आजूबाजूला हे दोघं जण राहायचे. आणि मग ते काय करायचे, असं कोणा झालं की ते मारामाऱ्या करायचे. आणि त्यांनी मग खैरमोडीला मारामारी केली. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी शीख धर्माचा जो काय प्रस्ताव होता तो केला. आणि मग नंतर मात्र ते सगळंच प्रकरण पुढे गेलं आणि बाबासाहेबांनी शीख धर्माचा प्रस्ताव नाकारला. तर त्याच्यात खालसा कॉलेजमध्ये बाबासाहेबांना अनेक सवलती पण दिल्या होत्या नंतर त्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरी नंतर असं लक्षात आलं बाबासाहेबांची की शीख धर्म पण जातीव्यवस्था मानतोच आणि त्याच्यामुळे शीख धर्मामध्ये जाऊन सुद्धा हे. आणि दुसरी बाजू जी की आणखी आलेली आहे, शीख धर्मातली जे जाट होते, जे उच्चवर्णीय जाट होते, त्यांनी विरोध केला होता की बाबासाहेबाला या धर्मामध्ये प्रवेश द्यायचा नाही, ते परत येऊन आमचा धर्म बाटवणार. असा पण एक सगळा मोठा गोंधळ त्या सगळ्या काळामध्ये झालेला आहे. ओके ओके. दुसरा जो प्रश्न आहे ह्यांचा, गांधी, आंबेडकर आणि मार्क्स ह्यांच्याकडे कसं बघायचं. मी मगाशीच बोलत होतो की जोपर्यंत बुद्धिझमचे अनेक लोक बोलतात की सम्यक दृष्टी जी आहे ती सम्यक दृष्टी जर येणार नसेल तर तुम्हाला काहीच कळणार नाही. हे सगळं आंधळे, मग ते छोटे 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 सगळे आंधळे आहेत. मार्क्स आणि आंबेडकराबद्दल जी लोक अशा पद्धतीने करतात ही बेसिकली आंधळे लोक आहेत. ह्यांनी बाबासाहेब पण नीट वाचलेला नाही आणि मार्क्स तर अजिबात वाचलेला नाही. म्हणजे अगदी मी बाबासाहेब जेव्हा मार्क्सकडे कसे बघायचे तर बाबासाहेबांनीच्या लायब्ररीमध्ये जे मार्क्स दास कॅपिटल होतं, दुसरीकडे औरंगाबादच्या लायब्ररीमध्ये एक पुस्तक आहे सेन सोसायटी नावाचं जे पुस्तक होतं एरिक फ्रॉमनं की भांडवलशाही, तो बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये होतं. आणि तिसरं एक पुस्तक आहे, असं 3 पुस्तकं बाबासाहेबांच्या कलेक्शन्समध्ये मार्क्सिझमची सापडलेली आहेत. पण ती क्लासिक नव्हती. बेसिकली मार्क्सचं जे सगळं मटेरियल बाहेर आलं ते 60च्या नंतर मॅन्युस्क्रिप्ट, मार्क्सची माणसाची कन्सेप्ट काय आहे याच्याबद्दलचं नंतरचं सगळं आलं. तरी पण त्या वादात मी जात नाही. पण ते जोडायचं कसं, तर बेसिकली मार्क्स काय म्हणतो की शोषण, दुःख कसं जन्माला येतं, दुःख कसं जन्माला येतं. तर तो काय म्हणतो की अस्तित्व निर्माण झालं आणि मग ह्या अस्तित्वामध्ये कुटुंब आलं. म्हणजे कुटुंब नाही, पहिल्यांदा सरप्लस आलं, मग कुटुंब आलं, मग कुटुंबानंतर राज्यसंस्था आली, राज्यसंस्थेनंतर धर्म आला आणि या सगळ्या गोष्टीनं माणसाचं शोषण तयार केलं. बरोबर आहे. बरं, आता कुटुंब शोषण करतं का नाही, पोरीनं कुटुंब शोषण करतं का नाही, करतं. धर्म शोषण करतो का नाही, राज्यसंस्था शोषण करतं की नाही. मग मार्क्स दुसरं काय म्हणतोय, मार्क्स आहे काय, मार्क्स हे भांडवलशाहीचं केलेलं विश्लेषण आहे. मार्क्सिझम काय आहे, मार्क्सवाद्याला जे कोणी असं म्हणतात त्यांना मला सांगावं, मार्क्सिझमचे 3 सूत्र आहेत. एक आहे डायलेक्टिकल मटेरियलिझम, एक आहे हिस्टॉरिकल मटेरियलिझम आणि तिसरं आहे परात्मता थेरी. आता ही काय आहे, डायलेक्टिकल मटेरियलिझम म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया किंवा विचार नावाची गोष्ट, तार्किक विचार कशा जन्माला येतात याच्याबद्दलची त्यानं जी काय थेरी मांडली त्याला म्हणतात डायलेक्टिकल मटेरियलिझम. हिस्टॉरिकल मटेरियलिझम कशाला म्हणतात की माणूस आदिम काळापासून ते आत्ताच्या काळापर्यंत जो प्रवास करत आला त्याचा प्रवास कसा होत गेला, कशानं झाला, त्याला कुठले घटक राहिलेले आहेत, त्याला म्हटलं त्यानं ऐतिहासिक भौतिकवाद. आणि परात्मता म्हणजे मी आत्ता जे विधान पूर्ण केलं की बाबासाहेबांचं मनुष्यत्व पूर्ण करणं. तर मनुष्यत्व कसं पूर्ण होतं, तर मार्क्स सांगतो की माणसाचं मनुष्यत्व कसं म्हणजे तळाला जातं, म्हणजे मनुष्य आहे तर असा प्रवास आहे, मनुष्य आहे. मनुष्यत्वाचा प्रवास जनावराकडे पण जातो आणि मनुष्यत्वाचा प्रवास असा पुढे पण जातो. तर मार्क्स म्हणतो की मनुष्यत्वाचा प्रवास पाठीमागं का जातो, त्याचं मनुष्यत्व का हरतं, तो माणूस म्हणून का वागत नाही, तो असा का वागतो, ह्याचं कारण म्हणजे परात्मता. आता ह्याच्यात काय चूक आहे, तर हे तुम्हाला विश्लेषण करण्यासाठी तुम्हाला पाहिजे की नाही. पण सम्यक दृष्टी नसल्यामुळे बेसिकली बुद्धांची या 3 गोष्टी आहेत, ते जर नीटपणे ह्याला समजून घेतलं तर तो कदाचित नीटपणे समजून घेईल. बुद्धानं 3 थेरी सांगितलेल्या आहेत. म्हणजे अस्तित्वाचे दुःख जे आहे, म्हणजे मार्क्स पण दुःख शोधतो आणि बुद्ध पण दुःख शोधतो. तर मार्क्स काय म्हणतो, दुःख आहे पण कुठं आहे, अस्तित्वाच्या प्रक्रियेत आहे.
अस्तित्व म्हणजे आपण मनुष्यत्व निर्माण झालं, माणसं झाले, तर अस्तित्वाच्या प्रक्रियेत आहे. म्हणजे कुटुंब आलं, सरप्लस आलं, धर्म आलं, राज्य आलं, ह्याच्यामध्ये दुःख आहे, शोषण आहे. बुद्ध काय म्हणतो? बुद्ध त्याच्या पाठीमागं जातो. बुद्ध म्हणतो की मुळात अस्तित्वच दुःखमय आहे. बुद्ध काय म्हणतो? मुळात अस्तित्वच दुःखमय आहे आणि अस्तित्वाचं दुःख आणि अस्तित्वाच्या प्रक्रियेतलं दुःख हे डबल होतं ना. आता मार्क्स जर त्याच्यातलं अर्ध दुःख काढून घ्यायला तयार आहे तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे बाबा? मार्क्स आणि बुद्ध हे वेगवेगळे नाहीत. ह्याच्यातलं मी सांगत नाही, तर बुद्ध धर्माचे सर्वात मोठे जे स्कॉलर आहेत, आपण जरा नीट वाचलं पाहिजे. 3 स्कॉलर आहेत जगभरामध्ये. एक आहे मी एरिक फ्रॉम असं सांगितलं, जरा त्यांनी नीट वाचलं पाहिजे, की जे बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये त्यांचं पुस्तक होतं, जे सेन सोसायटी. हे एरिक फ्रॉम फ्राईडच्या नंतरचे सर्वात मानसशास्त्रज्ञ होते. ते मॉन्क होते आणि ते मार्क्सिस्ट होते. त्याच्यानंतर राहुल सांकृत्यायन. आज जगभरामध्ये बुद्धिझमचं जे सगळं साहित्य मिळतं हे राहुल सांकृत्यायनचे उपकार आहेत. हा राहुल सांकृत्यायन केदार पांडे मूळचा, हा तिबेटमध्ये जातो, 17 खेचरं भरतो आणि ते सगळे तिबेटमधले, पालीमधले, सगळ्या भाषेमधले ट्रान्सलेट करतो आणि तो आपल्याला बुद्ध उपलब्ध करून देतो. ते राहुल सांकृत्यायन मॉन्क होते, भिक्खू होते, बौद्ध भिक्खू, आणि आयुष्यभर मार्क्सवादी होते, मार्क्सवादी पक्षाचे सदस्य होते, जेलमध्ये गेले. तिसरे भदंत आनंद कौशल्यायन, ज्याला बाबासाहेबांना धम्मदीक्षा त्यांनी दिली, म्हणजे चंद्रमणी आणि ते होते राहुल भदंत आनंद कौशल्यायन. त्या भदंत आनंद कौशल्यायांनी मार्क्स आणि बुद्धामधला एवढाच फरक केला. ते म्हणाले बुद्ध म्हणजे मार्क्स हा लाभावर हल्ला करतो, तर बुद्ध हा लाभाच्या लोभावरच हल्ला करतो. पण लाभही दुःख निर्माण करतो आणि लोभही दुःख निर्माण करतो. मुळात माणसाला नाही कळलं ना, म्हणजे मार्क्स जे नीट वाचेल ना, मार्क्सबद्दल तुम्हाला कृतज्ञताच व्यक्त करायला लागेल. तुम्हाला नाही पटलं हा तुमची मर्यादा आहे, तुम्हाला नाही समजला त्याची मर्यादा आहे ना. म्हणजे आता अनेक बाबासाहेबांच्या बद्दल अनेक सवर्ण माणसांना, म्हणजे आता ही सगळी आपली मित्र जमा झालेली आहे, ती खूप बाबासाहेबांबद्दल प्रेमाने बघतात. पण बाबासाहेबाबद्दलचा त्यांच्या मनामध्ये जो पूर्वग्रह होता, त्याला बाबासाहेब काय दोषी आहेत? ह्यांनी बाबासाहेबाचं आकलन तसं करून घेतलं ना, त्याला बाबासाहेब काय करतील? बरोबर. आता मी सावते सराचं आकलन कसं करावं ही माझी मर्यादा आहे ना. माझं आकलन म्हणजे सावते सर नाही आहेत ना. तर जगातल्या प्रत्येक माणसाला त्याच्या ज्ञानाच्या, त्याच्या आकलनाच्या, त्याच्या अनुभवाच्या आणि समजेच्या मर्यादा असतात. पण माणसं काय करतात? आपल्या अनुभवाच्या, आकलनाच्या, समजेच्या मर्यादेला ते न समजून घेता जेव्हा काहीतरी बोलत राहतात तेव्हा ती सम्यक दृष्टी नसते. ते सतत एक तुणतुणं वाजवत राहतात, कारण का त्याच्यातून एक त्यांच्यामधला जो इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स असतो ते पण ते व्यक्त करत राहतात. मी अशा माणसासाठी एवढंच म्हणू शकतो की बुद्धाने जसं अनेक माणसाच्याबद्दल करुणा दाखवली तशी आपण फक्त करुणा दाखवू शकतो, त्यांच्या मनाबद्दल त्यांना सद्भावना दाखवू शकतो, त्यांच्याबद्दलचं गुडविल व्यक्त करू शकतो. शेवटी अज्ञानाला काहीच करता येत नसतं. आणि किती जरी असलं, म्हणजे बुद्ध होते पण बुद्धाला न समजून घेणारा त्यांचा देवदत्त नावाचा भाऊ त्या काळात उपस्थित होताच ना. तर जगातल्या सगळ्या काळामध्ये असं सगळं होत राहतं. त्याच्यामुळं बुद्ध असा आहे की पण गांधी हा बेसिकली डिफरंट आहे. म्हणजे तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जरा थोडंसं समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे खरंच मला कळत नाही की ते कुठून सुरू करावं. म्हणजे तत्त्वज्ञान 2 आहे, एक स्पिरिच्युअलिटी आहे आणि एक भौतिक तत्त्वज्ञान आहे. तर बेसिकली गांधी हे चिदवादी तत्त्वज्ञानाकडे जातात. त्याच्यामुळं गांधी आणि आंबेडकराचा मिलाप कधीच होऊ शकत नाही ॲज ए तत्त्वज्ञानाच्या पातळीवर. तत्त्वज्ञानाच्या पातळीवर मार्क्स आणि आंबेडकराच्या तत्त्वज्ञानाचा मिलाप होऊ शकतो ॲज ए तत्त्वज्ञान म्हणून सुद्धा, की म्हणजे बुद्धाचं अनित्य, अनात्मा आणि प्रतीत्य समुत्पाद आणि ह्यांचं एलिनेशन थेअरी, डायलेक्टिकल मटेरियलिझम आणि ऐतिहासिक भौतिकवाद आणि समाजवाद, सरप्लस, ह्या सगळ्या गोष्टी बुद्धिझमच्या ह्याच्याशीच ही आहे. तुम्ही परत आणखी सांगतो ज्यांना समजून घ्यायचं आहे की बाबासाहेबाचं काठमांडूचं भाषण नीट वाचा. परत अनेक लोक ते त्याला एकमेकाच्या विरोधी ठेवतात. ॲक्च्युली त्याच्यामध्ये 2 गोष्टी बाबासाहेब बोललेल्या आहेत की मार्क्सच्या आणि त्यांच्याशी जुळत नाहीत त्या. एक मुद्दा आहे हिंसेचा, आणि मला दुसरा काय आठवत नाही काय आहे ते, पण हिंसेचा मुद्दा आहे.
तर तुम्ही बुद्धिझममध्ये सगळं काढून बघा. मार्क्सने कधीही हिंसेचं समर्थन केलेलं नाही. मार्क्स हिंसा काय म्हणतो, हिंसा की अहिंसा हा तत्त्वज्ञानाचा प्रश्न नाही, हा परिस्थिती सापेक्ष प्रश्न आहे. हा हा तत्त्वज्ञानाचा प्रश्नच नाही आहे. हिंसा की अहिंसा हा परिस्थिती सापेक्ष प्रश्न आहे. बुद्ध एक्झॅक्ट तसंच म्हणतात. हिंसा की अहिंसा हा तत्त्वज्ञानाचा प्रश्न नाही, परिस्थिती सापेक्ष प्रश्न आहे. बुद्धही तसंच बघतात. बुद्ध आणि हे. पण मुद्दा असा आहे की आपल्याला हिंसा, आता हिंसेच्या पातळीवर अलीकडं झिझेक नावाचा मोठा, त्यांनी खूप चांगली चर्चा केलेली आहे. चोम्स्कीने चांगली चर्चा केलेली आहे. उद्धव कांबळे नावाचे आपल्याकडे एक IPS ऑफिसर्स होते, त्यांचं एक चांगलं पुस्तक आहे. त्यांनी हिंसेची खूप चांगली चर्चा केलेली. आणि हिंसा ही केवळ एका माणसानं दुसऱ्या माणसाला बंदुकीला मारणं एवढीच हिंसा नसते. हिंसा ही स्ट्रक्चरल हिंसा असते. आपण त्याच्याबद्दल आंधळं बनतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही हंगर इंडेक्स काढा. हंगर इंडेक्समध्ये रोज भुकेनं मरणाऱ्या लोकांची भारतातली संख्या 7,500 आहे. म्हणजे या देशामध्ये रोज ज्याला भाकर मिळत नाही म्हणून माणसं किती लोक मरतात रोज? 7,500 लोक मरतात. एक गाव मरतं, एका गावाची. ही हिंसा नाही आहे? ही हिंसा आहे का नाही? ह्याला हिंसा म्हणायचं की नाही? तुम्ही जेव्हा माणसं अनेक वेळेला ऑफिसेसमध्ये जातात आणि त्यांचं काम होत नाही, अंगावर पेट्रोल ओतून घेतात, ह्याला हिंसा म्हणायची की नाही? काल इथे बीड जिल्ह्यामध्ये जे माणसं गायरान जमिनीमध्ये जातात आणि त्यांना गायरान जमिनीमध्ये रोजच्या रोजीरोटीसाठी त्यांना तिथून हाकलून दिलं जातं, याला हिंसा म्हणायचं का नाही? ह्याला हिंसा म्हणायचं की नाही? आणि म्हणून हिंसेची जी व्याख्या आहे ना, याला काही अर्थ नसतो. हां, ते काय करतात, बेसिकली एक फिलॉसॉफर असं म्हणतो की भेकडाची अहिंसा, भेकड लोकाची अहिंसा आणि नपुसक लोकांचं चारित्र्य याला शून्य किंमत असते. तर बेसिकली काय असतं, मग जे नपुसक लोक असतात ते चारित्र्याची जास्त चर्चा करतात आणि भेकड लोकच हिंसेची आणि अहिंसेची चर्चा करत राहतात. बेसिकली हा परिस्थिती सापेक्ष प्रश्न आहे. मनुष्यत्वाच्या लढाईमध्ये तुम्हाला ते करायला लागेल तर तेही करायला लागेल. प्रश्न कशाची लढाई आहे? तुमच्या मनुष्यत्वाचा. जगातली मनुष्यत्व ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. बुद्ध काय आहे? बुद्ध ही जगातली मनुष्यत्व विकसित. बुद्ध कशाला म्हणायचं? बुद्धाचा अंतिम अर्थ काय की मनुष्यत्वाचा पूर्णपणे विकसित झालेला माणूस. याच्या पलीकडे माणसाचं मनुष्यत्वच विकसित होऊ शकत नाही अशी गोष्ट म्हणजे बुद्ध. बुद्ध म्हणजे काहीतरी एका व्यक्तीचं नाव नाही आहे. बुद्ध ही बेसिकली स्टेट ऑफ माइंड आहे, आपली मनोअवस्था आहे, आपल्या भूमिका आहे. आणि ह्या ज्या ज्या व्यक्तीमध्ये येतील तो बुद्ध आहे. आणि म्हणून बेसिकली तत्त्वज्ञानाची जी गल्लत आहे ती अनेक लोक करत राहतात आणि शत्रू मित्र विवेक गमावतात. मला असं वाटतं की चळवळीतल्या लोकांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. शत्रू समजायला अक्कल लागत नाही फार. तुमचे शत्रू कोण आहेत? मित्र समजायला मात्र अक्कल लागते. तुमचे मित्र कोण आहेत? मित्र समजणं ही अकलीची गोष्ट आहे. शत्रू समजायला ठरवायला काहीही अकलीची गोष्ट लागत नाही. आणि म्हणून ज्याला मित्र कळतो आपला कोण, तोच खरा हुशार असतो, बुद्धिमान असतो, त्याला सम्यक दृष्टी असते. आणि म्हणून चळवळीच्या लढाईमध्ये अनेक वेळेला कॉन्ट्राडिक्शन असतात, मतभेद असतात, टप्पे असतात. पण ह्या सगळ्या टप्प्यामध्ये आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हे आपल्याला कळलं पाहिजे. लढाई एकट्या माणसाची नसते. आपल्याला अनेक वेळेला शत्रू मित्र आपले कोण आहेत या लढाईमध्ये घ्यायचं असतात. सगळेच माणसं आपल्याबरोबरचा सगळा प्रवास करतात असं नाही आहे. सगळाच प्रवास करतात असं नाही. ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार प्रवास करतात. म्हणजे बुद्धाबरोबर सगळ्यांनीच प्रवास केला का? काही लोक अर्ध्या रस्त्यात थांबले. आपण बुद्ध गेला ना निघून पुढे. हां, तर चळवळीचा प्रवास पण असाच असतो. चळवळ ही अनंतपणे चाललेली असते. काही लोक येतात, सोडून जातात. त्याची कारणं कधी कधी समजेचे असतात, कधी कधी स्वार्थाचे असतात, कधी कधी मर्यादेचे पण असतात. तर ठीक आहे, आपण काय केलं, पण माणसं काय करतात, मर्यादेचे असतात ते त्याला तत्त्वज्ञानाचे बनवतात. बरोबर आहे. मग आपल्या मर्यादा दाखवल्या तर जरा लोक नावं ठेवतात ना. मग त्याच्यापेक्षा काय करायचं, जरा ते पॉलिश करायचं. नाही आमचा तत्त्वज्ञानाचा प्रश्न आहे. अरे हो, तत्त्वज्ञानाचा प्रश्न असा सुटत नसतो. तत्त्वज्ञानाचा प्रश्न सोबत राहूनच चालवायचा असतो. तत्त्वज्ञानाचा प्रश्न माझं डाव्यांच्या बरोबर पटत नाही ना, तर ठीक आहे ना, प्रवास करू ना, आपण प्रवास करू. आणि नाही पटलं तर आपण एकमेकाचे हात सोडूच ना. काय आपण काय थोडं लग्न केलंय आणि आयुष्यभर आता डिवोर्सच होणार नाही? ठीक आहे, काही काळ चालू, नाही चाललं बाजूला हो. मुद्दा काय आहे, मंजिल एक आहे. रस्ते असू शकतात मधल्या काळामध्ये आणि त्याला तसंच समजून घेतलं पाहिजे. गांधी आणि म्हणून काही गोष्टीला तत्त्वज्ञानाच्या पातळीवर आणि काही गोष्टीला व्यवहाराच्या पातळीवर समजून घे. माझं उत्तर ब्रीफली असं आहे, मार्क्स आणि आंबेडकर
हे तत्त्वज्ञानाच्या पातळीवर पण एकत्र येऊ शकतात, व्यवहाराच्या पातळीवर पण एकत्र येऊ शकतात. पण गांधी आणि आंबेडकर हा तत्त्वज्ञानाच्या पातळीवर कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत, कारण का त्यांच्या दोन दिशा म्हणजे वेगवेगळ्या आहेत. पण व्यवहाराच्या पातळीवर मात्र ते काही प्रमाणामध्ये तुमच्याशी येऊ शकतात आणि तो व्यवहारच म्हणून तुम्ही त्याच्याकडं बघितलं पाहिजे. थँक्यू. साधारणतः मी माझ्या आयुष्यापासून म्हणजे इथं वक्तृत्व स्पर्धेपासून मी सगळा प्रवास केला. मला सांगायला म्हणजे असं ती बडाई नाही, म्हणजे मला ती कधी कधी पण माझ्याकडं माझं स्वतःचं एक 5-6 हजार पुस्तकाचं रिअर पुस्तकाचं कलेक्शन आहे. आणि माझा एक आवडीचा छंद आहे, पोरीला माहिती आहे सगळ्याला, की मी पुण्यातल्या खूप रस्त्यावर भटकतो आणि जी जुनी पुस्तकं आहेत भटकून ती अशी सगळी पुस्तकं मी गोळा करतो. म्हणजे माझ्या संग्रहामध्ये हेडगेवारनं सही केलेली पुस्तकं आहे, तसं आंबेडकरांनं सही केलेली पण पुस्तकं आहे, सावरकरांनं सही केलेली पुस्तकं आहे. असे अनेक पुस्तकं जी आहेत खूप रिअरमध्ये, तर ती मी पुस्तकं अनेक वेळेला जमवलेली आहेत, काही विकत घेतलेली आहेत आणि काही चोरलेली पण आहेत. हां, काही चोरलेली पण अगदी, आणि त्याच्याबद्दल मला काही असं वाटत नाही, मी ते सतत हे केलेली आहे. आता राहिला प्रश्न तुम्ही काय वाचलं पाहिजे, तर मी असं सांगेल की कदाचित वेगवेगळ्या लोकांचा खूप वेगवेगळा प्रवास असतो. पण मी एक पुस्तक वाचायला आयुष्यात म्हणजे दोन पुस्तकं, तुम्ही मुलं आहात तर तुम्हाला 2 पुस्तकं तुम्हाला सांगेल. एक आर्ट ऑफ लव्हिंग मी मगाच सांगितलं, एरिक फ्रॉमचं एक पुस्तक आहे की ते तुम्ही ते वाचलं पाहिजे. दुसरं पुस्तक आहे अर्थाच्या शोधात. व्हिक्टर फ्रँकल नावाचा एक खूप मोठा मानसशास्त्रज्ञ आहे, त्याचं ते पुस्तक आहे अर्थाच्या शोधात. तिसरं पुस्तक आहे, मला जे कधी फार निराश झालो तर मी परत कोणा एकाची धरणगाथा म्हणून. कोणा एकाची धरणगाथा म्हणजे हे जे मोडकसागर धरण बनलेलं आहे, तर याची ती कहाणी आहे. एक अडाणी माणूस की धोत्रा माणूस, त्याला धरण बांधायचं आहे, पण तो धरण बांधताना त्याचा कोणाशीच परिचय नाही, आणि मग तो गावातल्यापासून कलेक्टरपासून तो राष्ट्रपतीपर्यंत कसा जातो. अगदी अडाणी माणूस, म्हणजे ज्याच्याकडं काहीच कळत नाही तर त्याला, आणि तो माणूस शेवटी ते धरण कसं मंजूर करून आणतो. तर त्याची ती कहाणी आहे, कोणा एकाची धरणगाथा. की म्हणजे मला खरं तर इंटरेस्ट कसा आहे, मला महान माणसात इंटरेस्ट नाही आहे, मला छोटी छोटी माणसं कशी जातात याच्यात इंटरेस्ट आहे. तिसरं, तुम्हाला कधी वाटायचं असेल तर धर्मानंद कोसंबीच्याबद्दल तुम्ही वाचलं पाहिजे. की धर्मानंद कोसंबी हा एका गोव्यातला आपल्यासारखा 30-40 वर्ष वयाचा वेडगळ माणूस हा. आणि त्याला वेड लागलं तर त्याला कोणीतरी सांगितलं, कदाचित तू बुद्धाकडं वळलास, बुद्ध समजून घेतलास तर तू हे करशील, तुझं काहीतरी उत्तर सापडेल. आणि म्हणून तो गोव्यातनं वयाच्या 35व्या वर्षी तो सगळा प्रवास करतो, त्या सगळ्या 23 आणि 34च्या दरम्यान. आणि तो पुण्यात चालत येतो, पुण्यातून काशीला जातो, काशीतला शमशानात राहतो, आणि त्या नेपाळमध्ये जातो, आणि ते सगळं जमा करतो आणि आयुष्यातल्या 20-25 भाषा शिकतो. आणि नंतर हार्वर्डला शिकायला जातो, आणि हार्वर्डला शिकायला गेल्याच्या नंतर त्याला भारतात बोलवतात. अरे सरांच्या, तर हार्वर्डला शिकायला गेल्याच्या नंतर तो भारतात येतो. तर खरं तर त्याचं सगळं लक्झरी तिथं असते, पण त्याला सयाजीराव बोलवतात आणि खास करून पुण्यात बोलवतात. तर तो पुण्यातली हार्वर्डची 5,000ची नोकरी सोडतो आणि 500 रुपयाच्या नोकरीवर तो पुण्यात येतो. तर तो म्हणतो, माझी गरज हार्वर्डला नाही, माझी गरज पुण्यात आहे, माझ्या लोकाला आहे, आणि तो शिकवायला इथं येतो. तर मला असं वाटतं की ही जी 2-3 पुस्तकं जर वाचली तर कदाचित आपलं आयुष्य एका वेगळ्या अर्थानं बदलू शकतं, समजू शकतं. बाबासाहेब तर आहेत, मी जसं सांगितलं की बाबासाहेब तुम्हाला सतत, पण बाबासाहेब खूप कॉन्टेक्च्युअल वाचले पाहिजेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वाचले पाहिजे. बाबासाहेब जर असे सिंगल रीडिंग करून जर वाचले आणि म्हणजे ते पोथी वाचल्यासारखं जर वाचले गावातल्या, तर मग प्रॉब्लेम आहे. पण बाबासाहेब खूप रॅशनली वाचले, समजून घेतले, त्यांच्या आजूबाजूला काय घडत होतं, तर खूप एक इंटरेस्टिंगली आहे. राहिली गोष्ट माझ्या ह्याच्यावर जो एक प्रभाव आहे की माझ्या सगळ्या गोष्टीवर, तर माझ्यावर बुद्धाचा प्रभाव आहे, माझ्यावर मार्क्सचा प्रभाव आहे, माझ्यावर एरिक फ्रॉमचा प्रभाव आहे, आणि मला कबूल करायला काहीच वाटत नाही, माझ्यावर अनंत तेलतुंबडेचा प्रभाव आहे. की जी गोष्ट मला, पण मी असंच बघतो की जसं बाबासाहेबांनी त्यांच्या गुरुकडे बघितलं तर मी तसंच बघतो. आणि दुसरी गोष्ट, मी यांना लॅबॉरेटरीमध्ये बघतो. मी यांना लॅबॉरेटरीमध्ये, म्हणजे ह्यांच्याशी माझं ना भांडण आहे ना माझी यांच्याशी मैत्री आहे. मला ज्या दिवशी वाटेल की हे चुकीचे आहेत,
त्या दिवशी ह्यांना फेकून देणारा जगातला मी पहिला माणूस असेल. मी ह्यांना लॅबोरेटरीमध्ये बघतो. मी ज्या दिवशी असं कळेल की हे चुकीचे आहे सैद्धांतिक पातळीवर आणि या सगळ्या, तर त्यांना फेकून देणारा मी पहिला माणूस असेल. मला त्यांच्याशी काही प्रेम नाही. मला माझं प्रेम त्यांच्या मुक्तिदायी विचारावर आहे आणि माझं प्रेम तेच आहे बुद्धाच्या, की जसं सांगतो की माझं नावेवर प्रेम नाही, मला बुद्धाचं बोट धरून तिथपर्यंत जायचं आहे. मला नाव डोक्यावर घ्यायची नाही. मला मनुष्यत्वाचा प्रवास यांच्याबरोबर करायचा आहे आणि मला मनुष्यत्वाच्या प्रवासामध्ये मला उद्या वाटलं घुमरे सराचं बोट धरायचं आहे, मी त्यांचं धरेन. मला जो जो मनुष्यत्वाच्या प्रवासाकडे घेऊन जाईल, मी अशा सगळ्या माणसाच्या प्रती कृतज्ञता आहे आणि त्यांचं बोट धरायला मला काहीही वाटत नाही. हां हां आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म, हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. हां, बौद्ध धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये काय फरक आहे? आता नाही, पहिली गोष्ट की हां नाही ठीक आहे, हिंदू हा धर्मच नाही आहे. पहिली गोष्ट सांग नाही 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 ऐका 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 म्हणजे म्हणून हिंदू हा जो आहे, हिंदू हा जो पहिला शब्द वापरला तो साधारणतः अल बिरुनीच्या पुस्तकात येतो 11व्या शतकामध्ये आणि तो अल हिंद या अर्थानं येतो की अल हिंद सिंधच्या पलीकडे राहणारे. आणि मग हळूहळू तो हिंदू हा शब्द बनत जातो आणि ते अगोदर राजे राजवाडे सगळे स्वीकारतात. भारतीय समाजाची ओळख हिंदू अशी कधीच नव्हती. म्हणजे बाबासाहेबांनी पण सांगितलेलं आहे कास्ट ॲनालिसिस ऑफ कास्टमध्ये की हिंदू असं कधी इथं वस्तूच नव्हती. हिंदू नावाचं प्रकरण जन्माला कधी येतं, हे ब्रिटिश आल्यानंतर येतं इथं. म्हणजे ब्रिटिश आल्यानंतर काय होतं की ते ब्रिटिशांना जनगणना करायची होती आणि ते प्रत्येक गोष्ट मोजतात. म्हणजे आणि मग ते त्यांना इस्लाम आणि ख्रिश्चनाचं जग बघितलं होतं. पण भारतात आले तर त्यांना असं, तर मी असं म्हणतो की हिंदू धर्म म्हणजे किराणा दुकान आहे. म्हणजे जसं तुम्ही किराणा दुकानात गेलात आणि तुम्ही त्याला मला 1 किलो किराणा द्या, तर तो काय देईल तुम्हाला? मग किराणा दुकान कसं काय बाबा? तू तर दुकानाचं नाव काय ठेवलंस? किराणा. तर मग किराणा द्या म्हणल्यावर काय देईल का तो? नाही. तसा हिंदू, मग हिंदू कोण? तर हिंदू कोणीच नसतो. मग मराठा असतो, मांग असतो, चांभार असतो, डकलवार असतो, सगळं असतो. तर काय केलं ब्रिटिशांनी की एक बास्केट पकडलं आणि तू कोण? महार ह्याच्यात टाकला, तू कोण? माळ टाकला, चांभार टाकला, वंजारी टाकला, डकलवार टाकला, मराठा टाकला आणि त्या बकेटला काय नाव दिलं त्यांनी? हिंदू. तर असं हे हिंदू नावाचं प्रकरण साधारणतः 18व्या शतकामध्ये हे विकसित झालेलं. आणि मग नंतर हळूहळू सावरकर, त्याच्या अगोदर लाला हरदयाल या सगळ्या लोकांनी त्याचं एक पॉलिटिक्स करायला सुरुवात केली. म्हणजे जे आता हिंदू म्हणतायत त्या काळात त्यांनी विरोध केला होता की आमची हिंदू म्हणून नोंद करू नका, आमची आर्य म्हणून नोंद करा, अशी चळवळ चालवली होती, आर्य म्हणून नोंद करा. हां, आणि हे सगळं एक भांडण होतं. पण नंतर लक्षात असं आलं की अरे हे एक वेगळं पॉलिटिक्स जातं आहे. तर ह्याच्यातला एक शहाणा माणूस जो होता ना, तो अनेकांना माहीत नाही, खरंच चळवळीतल्या लोकांना पण माहीत नाही. हनुमान प्रसाद पोद्दार नावाचा जो माणूस आहे तो अनेकांना माहीत नाही. माहिती आहे कोणाला? हां, हनुमान प्रसाद पोद्दार हा गांधी हत्येमधला पण एक आरोपी होता. आणि बेसिकली हा हिंदुत्वाचा सगळा प्रोजेक्ट जो उभा केला आहे त्या हनुमान प्रसाद पोद्दारांनी उभा केलेला प्रोजेक्ट आहे. तो एकदम पडद्यामागचा कलाकार आहे. म्हणजे तो गांधीकडनं लिहून घेणं, विनोबाकडनं लिहून घेणं, हे सगळे भांडवलदार दालमिया वगैरे अमकं तमकं ह्याचं कॉर्डिनेशन करण्याचं जो काम होतं. आणि बेसिकली हे देवा धर्माचे जे सगळे चित्र आहेत, हे सगळे चित्र उत्तर प्रदेशमध्ये गीता प्रेस नावाचं एक प्रेस आहे. ह्या सगळ्या प्रेसमधून हे सगळं कारखाना निघतो. त्या गीता प्रेसची निर्मितीच ही हनुमान प्रसाद पोद्दारांना निर्माण केलेली आहे. आणि मग बाकीचे हे सगळे त्याच्या प्रोजेक्टमध्ये येतात. तर बेसिकली हे हा खूप डीप रूटेड प्रोजेक्ट आहे हिंदुत्वाचा. आणि बुद्धिझम आणि त्याच्यामधला जो फरक आहे, तर तुला अगदी सोप्या भाषेत हिंदू तुम्हाला माणसाला जनावर बनवतं आणि बुद्ध जनावराला माणूस बनवतो. हा वेगळा फरक. हां, बापूचा प्रश्न. आता सगळं व्यवस्थित सगळं सांगितलं. हां, आणि सगळं सुटं पण झालेलं. पण आजची जी करंट परिस्थिती आपल्या देशामध्ये आवाज आहे ती काय आपल्या बाजूची नाही. कारण व्याख्यान होत आहे, सगळं असं मस्त सगळं वातावरण झालेलं आहे. पण इथून बाहेर पडल्यानंतर आपण ही महिनाभर बाबासाहेबांची जयंती साजरी करणार आहोत. परंतु या वातावरणामध्ये पूर्ण देशामध्ये जी आपल्या विरोधात परिस्थिती आवाज उभा आहे
जी की आपल्या विरोधातल्या विचारसरणीची आहे, तर त्याच्या विरोधात हे आपण सगळा जयंतीचा राग गाळा करत असताना या तरुणांनी नेमकं पुढं जे फेस करायचं आपल्याला, ते फेस करत असताना नेमका जात प्रश्न महत्त्वाचा आहे का वर्ग प्रश्न महत्त्वाचा आहे, किंवा हे दोन्ही पण प्रश्न महत्त्वाचे नाही आहेत, किंवा रेषेच्या अलीकडच्या लोकांनी कशा पद्धतीने एकत्र येऊन लढायला पाहिजे का वेगवेगळं होऊन लढायला? एक मिनिट, म्हणजे बघा, म्हणजे मला असं काय वाटतं माहिती आहे का, आपण कधी कधी ना खूप अवघड प्रश्नाचे खूप सोपे प्रश्न आणि ताबडतोब आता लगेच आता काय करायचं असं आपण काहीतरी ऐक खूप जास्त हो बरं हां, मला असं वाटतं सामाजिक प्रश्नाची उत्तरं तसे नसतात. वर्ग आणि जातीचा जो प्रश्न आहे, अनेक वेळेला पण बोललं झालेलं आहे की बाबासाहेबांनी बेसिकली जातीची व्याख्या काय केलेली आहे, जात हा बंदिस्त वर्ग आहे. एक प्रश्न जात आणि वर्गाच्या बद्दल, जात आणि वर्ग म्हणजे इथे आनंद तेलतुंबडेंनी जात आणि साम्राज्य विनाश नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. याच्यात खूप मोठी चर्चा त्यांनी केलेली, मी परत ते बोलत नाही. जात आणि वर्ग ही एकात एक अडकलेली आहे, म्हणजे ही गोष्ट क्लिअर आहे. आंबेडकरवाद्याला जातीअंत करायचा आहे आणि मार्क्सवाद्यांना वर्गांत करायचा आहे, बरोबर आहे. ही लढाई आहे. हे दाखवून दिलेलं आहे नव्या अभ्यासानं, जात जोपर्यंत जातीचा अंत होणार नाही तोपर्यंत वर्गाचा अंत होणार नाही, आणि जोपर्यंत वर्गाचा अंत होणार नाही तोपर्यंत जातीचा अंत होणार नाही. ह्या दोन गोष्टी एकामध्येच गुंतलेल्या आहेत. हे डायलेक्टिक्स आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची चर्चा सुट्टी करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. राहिला प्रश्न तरुणांनी काय करायचा, तर नवं जग खूप वेगानं बदलतं आहे, तरुणाची भाषा बदलते, सगळंच बदलतं आहे. कदाचित त्याच्या जाणीवा पण तशा नाही आहेत. म्हणजे आता माझ्या पोरीची जाणीव आणि माझी जाणीव खूप डिफरंट आहे ना. तिचं एक नवं जग आहे, तिचं सायबरनेटिक्सचं जग आहे, तिचं AI चं जग आहे. आता मला नाही कळत, मी आता बोललो इतकं, पण मला साधं मोबाईल कसा हँडल करायचं विचारायला लागतं, तिलाच विचारायला लागतं, मग तीच काहीतरी करून देते आणि ते सांगते. तर नवं विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं जग, पण ह्या नव्या पोरांना बेसिकली नवं जग जे आता आलेलं आहे ते समजून घेण्याची गरज आहे की नवं जग हे AI विरुद्ध इमोशनल इंटेलिजन्स असं जग असणार आहे, की आता हे सगळे तुम्ही बघताय. म्हणून डेनियल गोलमन जो आहे की नवे तुम्ही वाचतायत म्हणून मला विचारताय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ॲक्च्युली मी काय सतत वाचत राहतो, म्हणजे रोज 100-150 पानं मी खात राहतो. की नवं जग जे असणार आहे, ही लढाई ही इमोशनल इंटेलिजन्स विरुद्ध आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशी ही लढाई असणार आहे नव्या जगाची. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक व्हिडिओ ह्याच्यावर आहे, यूट्यूबवर तुम्ही बघा, की हे कुठं घेऊन जाणार आहे मानवाला. तर ह्याचा एक प्रोजेक्ट होता, गुगल करत होतो. तर काय झालं की इमोशन कशा सेट करायच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये याचा एक होता, आणि तो कंटाळला आणि तो निघून गेला. 6 महिन्यानं परत आला आणि त्याच्या लक्षात असं आलं की त्यांनी जर एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे काही एक यंत्र बनवलं आहे, त्या यंत्रानं दुसऱ्या यंत्राबरोबर कम्युनिकेट केलं आहे, काही सिग्नल्स मिळवले, असं त्याच्या लक्षात आलं. आणि त्यानं मग विचार केला की बाजूला हे कोणी खोललं आहे का, तर तो म्हणाले कोणीच नाही खोललं. तर त्याच्या लक्षात आलं की सिग्नल गेलेले आहेत. मग त्याला प्रश्न विचारला की तुझा सर्वात मोठा शत्रू कोण आहे. तर त्यानं सांगितलं की माझा सर्वात मोठा शत्रू आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड ना त्याच्यावर परिणाम. मग त्याने दुसरा प्रश्न विचारला, मग तू कार्बन डायऑक्साईड केल्यानंतर काय करतो. तर त्याने सांगितलं की प्रतिहल्ला करतो. ओके. मग त्याने तिसरा प्रश्न विचारला की मग कार्बन डायऑक्साईड सर्वात जास्त कोण सोडतो. तो म्हणाला माणूस. म्हणजे अंतिमतः AI कोणाला संपवणार आहे, माणसालाच संपवणार आहे. त्यानं तो प्रोजेक्ट गुंडाळला आणि सोडून दिला, त्यानं विड्रॉ झाला त्याच्यातून. तर आर्टिफिशियल विज्ञान तंत्रज्ञान एका पातळीवर घेऊन जाईल आपल्याला, पण बेसिकली ते आपल्याला एका अंतिम विनाशाकडेच घेऊन जाईल. पण याच्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे बुद्ध. तो आपल्याला बुद्ध बेसिकली आत्ता जो डेनियल गोलमन सांगतो तेच डेनियल गोलमन इमोशनल इंटेलिजन्स सांगतो, जी मेडिटेशन आणि मेत्ता भावनेतून येतं. पण मी आणखी क्लिअर करतो की पण बुद्धाकडं जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्क्सचाच मार्ग आहे. म्हणजे बुद्धाला हवा असणारा माणूस मार्क्सवादी क्रांतीतूनच घडेल. आणि मग कारण का बुद्ध जो असतो ना तो झोपडपट्टीत जन्माला नसतो, दारिद्र्यात जन्मत नाही बुद्ध. बुद्ध जन्मण्यासाठी जरा थोडीशी एक वरची लेवल लागते. तो जर अभावात असेल, म्हणजे मी रोजच्या अभावात असेल, तर मी बुद्धत्वाकडे जाण्याचा प्रवासच नाही करू शकणार. बरोबर आहे. म्हणजे म्हणलं ना की जर पोटच भुका असेल तर मी त्याचा प्रवास कसा करेल ना.
तर म्हणून बुद्धत्वाला हवा असणारा माणूस, जे बुद्धत्व निब्बाण म्हणतो ना, निब्बाणाची काय कन्सेप्ट आहे, जेव्हा सगळ्या संपतात, पण त्याच्याकडे जाण्यासाठी बसण्यासाठी जी एक लागतं मेंटल स्टेटस लागतं ना, तर ते कसं मिळेल? तर कदाचित एक माणूस, सुट्टा माणूस कदाचित निब्बाणाकडे जाईलही, की जो की आपल्याला दिसतो. आणि तुम्ही बघा, बुद्धिझममध्ये बुद्ध काही आपल्या वस्तीत गौतम नगरमध्ये नाही जन्माला आला ना, बुद्ध राजवाड्यातच जन्माला आला. ती एक लेवल लागते बुद्धाकडे जाण्याची, आणि त्याच्यासाठी एक तुमचे मटेरियल प्रश्न सोडवायला लागतात. मटेरियल प्रश्न नाही सोडले तर बौद्धिक प्रश्न कधीच सुटत नसतात. म्हणजे आता समजा सकाळपासून संध्याकाळपर्यंत माणूस काम करत राहतो, कामगार माणूस नाही वाचू शकणार ना. मला आता समजा माझा बौद्धिक विकास का झाला, तर मला 4 घंटे मी नोकरी करतो पोटापाण्याची, 6 घंटे माझ्यासाठी रिकामे राहतात, म्हणून मी हे थेर करू शकतो. बरोबर, चोचले पुरवू शकतो, असं चोचलेच म्हणायचे ना. मी काय केलं तर पुस्तक आणू शकतो, वाचू शकतो. आपण सकाळी कामाला निघालेला माणूस खोरं घेऊन संध्याकाळी परत जाऊन ते पुन्हा गेल्यावर बुद्ध बघणार आहे का नाही, आंबेडकर आता काय म्हणाले बघतो कडे, मी झोपेनच ना, कंटाळून झोपेन, आडवा होईल, काहीच होणार नाही. तर त्याच्यासाठी एक अवकाश लागेल. बरोबर आहे. आणि म्हणून बाबासाहेब जे इंटेलेक्च्युअल क्लासची गोष्ट जी बोलत होते ते का बघतो, त्याच्याकडे अवकाश आहे ना. तुमच्याकडे अवकाश आहे. तुम्हाला आपल्याला प्राध्यापकाला पैसे दिलेत ना सरकारने, आता आपण ते करत नाहीत अवकाश असून सुद्धा, ते आता त्याला काय करणार आपण. तर अवकाश असायला लागतो, आणि तो अवकाश बुद्धत्वाकडे जाण्याचा अवकाश कदाचित आपल्याला मार्क्सवादी क्रांतीतनंच जायला लागेल, कोणाला पटो अथवा न पटो. म्हणजे हां, एक प्रश्न आहे, जगामध्ये आपण पाहिलं तर उत्तर कोरिया बुद्धिस्ट लोकांची संख्या जास्त असणारा देश, चीन बुद्धिस्ट लोकांची जास्त संख्या असणारा देश, श्रीलंका पण बुद्धिस्ट लोकांची संख्या जास्त संख्या असणारा देश, आणि 3 देशामध्ये कम्युनिस्ट क्रांती घडली आणि तिथं कम्युनिस्ट सत्ता आहे 3 देशामध्ये. म्हणून माझा असा प्रश्न आहे, भारतामध्ये ते का घडत नाही? भारतामध्ये बुद्धिस्टचा जन्म झाला, भारतात काय घडत नाही? नाही, भारतीय, मी तेच, मला भारतीय माणसाचं वैशिष्ट्य काय, जगातल्या कुठल्याही रॅशनल गोष्टीचं कर्मकांड कसं करायचं आणि त्याचं भजं कसं करायचं याच्यामधला तो एक्सपर्ट आहे ना. म्हणून मुळात याचं कारण असं आहे की ह्याचं कारण पण मार्क्सवाद्याच्या चुकामध्ये आहे, की कदाचित मार्क्सवाद्यांना त्यांचा आदर्श टिळकाऐवजी फुल्यात सापडला असता तर एक वेगळ्या दिशेनं गेली असती. तर इथल्या मार्क्सवाद्यांनी टिळकाला आदर्श मानलं, आणि तिथून मार्क्सवाद्याच्या सगळ्या चुका झाल्या. आणि मार्क्सवादी इथले म्हणजे त्याला यांत्रिक मार्क्सवादी आहे. यांत्रिक मार्क्सवादी त्यांना कळालं नाही की ते जे पाया आणि इमलाचा सिद्धांत सांगत होते, तर ते त्यांनी काय केलं की ते त्यांचं सारखं तुंतून तेच वाजवत राहिले की पाया बदलला की इमला बदले. बाबासाहेबांनी हाच प्रश्न उपस्थित केला होता की अरे बाबा, तुम्ही पाया पाडायला निघालात पण इमल्याचं काय करणार आहे, ते तुमच्या पोकंडीवरच पडणार आहे ना. आणि बाबासाहेब कधीच हे नव्हते. तर तुम्ही जनता बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी जनतामध्ये दास कॅपिटल सिरियलाइज केले. मॅक्झिम गॉर्कीची आई नावाची कादंबरी बाबासाहेबांनी सिरियलाइज केलेली आहे. आणि बाबासाहेबांनी रशियन क्रांती झाली तेव्हा रशियन क्रांतीचा उल्लेख असा केलेला आहे की फ्रेंच राज्यक्रांती जर पोळी असेल तर रशियन राज्यक्रांती त्याच्यातलं पुरण आहे. रशियन राज्यक्रांती त्याच्यातलं पुरण आहे. आता मुळात बाबासाहेबांचं आणि मार्क्सचं जे काही भांडण आणि मार्क्सवाद्याचं जे भांडण आहे, तर हे संघटनेचं भांडण आहे. मार्क्सवादी पक्षाचे जे लोक होते, बाबासाहेबांचं भांडण त्यांच्याबरोबर होतं, मार्क्सच्या आयडिओलॉजीच्या बरोबर त्यांचं भांडण नव्हतं. आणि जे काही प्रश्न मार्क्स आयडिओलॉजीच्या बद्दल बाबासाहेब काहीतरी प्रश्न अधिकचे निर्माण करत होते, हा एवढाच मुद्दा, की ज्याचं उत्तर बाबासाहेब मार्क्सपेक्षा अधिक काहीतरी शोधू पाहत होते. ते काय शोधू पाहत होते याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते. बाबासाहेबाचं भांडण डांगेबरोबर होतं. आता त्याच्यात मी गंमत सांगतो तुम्हाला, म्हणजे जस्ट बाबासाहेबांचं भांडण मार्क्सवाद्यामधल्या बी बामणाबरोबरच होतं. बाबासाहेबांचं म्हणजे मार्क्सवादी पक्षाचे 2 मोठे आहेत, एक आहे मिरजकर आणि दुसरे होते डांगे. मिरजकर आणि डांगे. मिरजकर हे शिंपी होते. मिरजकराचा खटलाच मुळात बाबासाहेबांनी लढलेला आहे. जे मोठा मिरजकट खटला म्हणून देशाच्या पातळीवर जो गाजला, तो खटलाच बाबासाहेबांनी मिरजकरचा खटला लढलेला आहे. आणि मिरजकर हे बाबासाहेबाच्या महाड सत्याग्रहामध्ये सामील होते. हे मिरजकर होते शिंपी. दुसरी गोष्ट, शंकरराव मोरे हे शेकापचे पुण्याचे खासदार होते आणि त्या काळात मार्क्सवादी पक्षाचे खूप मोठे आयडलॉग होते. बाबासाहेब जेव्हा जेव्हा पुण्यात यायचे
तर ते शंकरराव मोरेच्या घरामध्ये थांबायचे, शंकरराव मोरेकडेच थांबायचे. त्यांचं शंकरराव मोरेंच्या बरोबरचं खूप रिलेशन चांगलं होतं. आणि तिसरं आपल्या मराठवाड्यातलं भाई उद्धवराव पाटील. भाई उद्धवराव पाटील सतीश पाटलाचे चुलते. भाई उद्धवराव पाटलांनी लिहिले, भाई उद्धवराव पाटलाची त्यांची मुलाखत झाली, ती आली. भाई उद्धवराव पाटलाला आंबेडकर असं म्हणतात की भाई हे असल्या धंदे कशाला करता, म्हणजे आंदोलनं वगैरे, यापेक्षा तुम्ही तुमच्या लेणींना सांगून भारत ताब्यातच का घेत नाहीत, असं हे लिखित आहे. हे मी माझ्या मनात नाही. भाई उद्धवराव पाटलाची मुलाखत बघा. तुम्ही तुमच्या लेणींना सांगून भारत ताब्यात का घेत नाही. आणि बाबासाहेबांची BBCची शेवटची मुलाखत बघा. बाबासाहेबांची BBCची शेवट. तर मुळात बाबासाहेबाचं जे भांडण आहे ते बेसिकली इथल्या डांगेसारख्या बामणी कम्युनिस्टाच्या बरोबर, ज्यांनी की सगळ्या कम्युनिझमचा सत्यानाश केला. म्हणजे आम्ही विनोदानं, आता मी बोललो आहे पण मी कदाचित माझा प्रवास ज्याला माहिती आहे की आता जे काही फार मार्क्सवादाच्या विरोधाच्या टीका काहीतरी आपल्या झुटूर मुटूर टाकतात, त्यांना हे कळत नाही की आम्ही त्या स्कूलमधून गेलोच बाबांनो. म्हणजे आम्ही विनोदानं कविता म्हणायचो. म्हणजे म्हणून मार्क्स मला जेव्हा तू पहिल्यांदा भेटलास, मार्क्स मला जेव्हा तू पहिल्यांदा भेटलास तेव्हा तू मला खूप बरा वाटलास. मार्क्स मला जेव्हा तू पहिल्यांदा भेटलास तेव्हा तू मला खूप बरा वाटलास. नवे नवे मार्क्स तू मला माझाच वाटलास. पण मार्क्स मला जेव्हा तू दुसऱ्यांदा भेटलास तेव्हा तू तर वाण्याच्या दुकानात जानवं घालून बसला होतास बहुजन समाजाचा लिलाव करण्यासाठी. वाण्याच्या दुकानात बसला होतास बहुजनचा लिलाव करण्यासाठी. मार्क्सबरोबर आंबेडकरवाद्याचं भांडण नाही, नसावं. ते जे मार्क्सला जानवं घातलं आहे ना, ते जानवं काढण्याची गरज आहे. आणि ते जानवं दोन्हीही बाजूनं काढण्याची गरज आहे. मार्क्सला जे जानवं घातलं आहे ना, ते आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरवादी दोघांनी. कारण का मुक्तिदायी गोष्टी सगळ्यांच्याच असतात ना, मुक्तिदायी गोष्ट एकाची नसते. तर मुळात अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळं मार्क्सला विरोध करणारे जी काही लोक आहेत ती बेसिकली खूप एक वेगळ्या पद्धतीचं फॅनेटिक लोक आहेत की ते काही वाचतच नाही आहेत, समजूनच घेत नाहीत, म्हणजे त्यांना काही कळतच नाही. म्हणजे बेसिकली आंबेडकर चळवळीचं जे यश मिळालेलं आहे हेही त्यांना कळत नाही. ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मिळालेलं आहे, बरोबर आहे. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अलायन्समध्ये पार्टनर कोण होता? कम्युनिस्ट पार्टीच होती ना. तेव्हाच त्यांचे सगळे निवडून आलेले आहेत. म्हणजे ह्यांना हेही कळत नाही. म्हणून म्हटलं की शत्रू आणि मित्र असण्याचा विवेक आपण गमावत चाललेलो आहोत. आणि येत्या काळामध्ये शत्रू आणि मित्राचा जर विवेक आपण दुरुस्त केला नाही तर फक्त एवढाच फरक आहे, ते जात्यात आहे, आपण सुपात. आज ना उद्या सगळेजण त्याच रस्त्यानं चाललेलं आहे. थँक्यू.